तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसार न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा, तैसा लळा पाळावा, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे, त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो रक्षिता झालिया, किंवा तुकया रक्षिता तो झालिया, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे, समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडननाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तया देवाचे चिंतन, येते नसता वियोग, लाभावने काय मग, छंद हरीच्या नामाचा, सुचिरभूत सदा वाचा, येते नसता वियोग, लाभावने काय मग, तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ सर्व दिशा, येते नसता वियोग, लाभावने काय मग, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू माझा, मज पामरा हे काय थोरपण, पायीचे वाहन पायी भरी, सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती, येतो काकुलती तुझ लागी, आपुलिया बाळाशी धरावे हाती, न करीसी फजिते जनामध्ये, धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा, काय व्हावे उतराई त्यांचे पायी माझे डोई, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसार न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे विठ्ठल.
प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी कांतीलाल बापू गायकवाड महाराज यांच्या चरणतीर्थावरती ही सेवारूपी पुष्प समर्पित करण्यासाठी निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा जातवान वारकऱ्याच्या जीवनामध्ये देहत्यागानंतर मिळालेले फलश्रुती सांगणारा अभंग आहे. विडाल पुण्यसलला इंद्रायणी मातेप्रमाणे संपूर्ण विश्वाला पुनीत करणारा माझ्या तुकोबरायाचा गाथा, माझ्या तुकोबरायाचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे. 4092 अभंग गाथा, 1000 अभंग म्हणजे एक वेद आहे. 4 वेद लिहून सुद्धा 92 अभंग शिल्लक राहिली माझ्या तुकोबरायाची श्रीमंती. यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद एवढी जगाच्या कल्याणासाठी पुण्यसलला इंद्रायणी मातेप्रमाणे 4092 अभंगाचा गाथा लिहून ठेवला का तर तुमचा आमचा माथा सुधरावा म्हणून. पण शोकांती काय, बापूचं वर्ष श्राद्ध आहे म्हणून बोलतो, माता सुधारण्याऐवजी बिघडायला लागलाय. विठाल माझ्या तुकोबरायाचा अधिकार आहे. तुकोबरायाच्या लेकराच्या अंगावर इज्जत राखायला बोटभर कापड नाही तरी सुद्धा त्यांच्या लेकरांना हात झटकला तरी कटोरा भरून वाहतोय. आम्ही कोट्यावधीची इस्टेट कमवतोय तरी सुद्धा पोरग इज्जत घालवूनच घरी येतोय. हा आमचा नालायकपणा आहे. विठाल अधिकार आहे महाराज. संसार गती रोधक, परमार्थ गती साधक, यमलोक बाधक, वैकुंठ भुवन साधक तुकोबर आहे. काय तुकोबरायाचा अधिकार? ज्यांनी वारकरी संप्रदायाला दिला वैराग्याचा कळस, ज्यांच्या जीवाची आवड आहे भगवान परमात्म्याची तुळस, ज्यांना संसार करत असताना संसाराची आली आहे किळस, पण परमार्थ करत असताना किंचित सुद्धा नाही आळस, म्हणून झाले वारकरी संप्रदायाचा कळस. जन्मताच तुळशीच्या माळेचे मानकरी, पंढरीच्या वाटेवरचे निष्ठावंत वारकरी, ज्यांच्या कीर्तनाला 14 टाळ करी, जगाला खाणारा काळ त्यांच्या दारात सलाम गुलाम करी, त्यांचा परमार्थ वारकरी संप्रदायाच्या कळसाच्या वरी, म्हणून तर अख्ख जग लोळे तुकोबरायाच्या चरणावरी. विठाल अधिकार संपन्न साधूचा 4 चरणाचा 8 तुकड्याचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून आयुष्यभर परमार्थ केलेल्या माणसाला देहत्यागा अंती मिळणारी फलश्रुती अभंगामध्ये सांगतायत. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, संपूर्ण विश्व ज्या संसारामध्ये गुंतून पडलंय तोच संसार माझ्या विष्णुदासाला अंतरलाय. पण कशामुळे अंतरला? तर त्यांनी माय बापाला अनुसरून भक्ती केली, परिणाम ते अमर झाले. अमर नाही झाले नुसते, संसाराला अंतरले. नुसते अंतरले नाही, ते आता न देखती गर्भवास. आता ते गर्भवासाला येणार नाही. नवे नवे कधी दास विष्णूचे. आता आपण येणार आहे का नाही याच्यावरून आपण कोणाचं दास हे ओळखावं. आपली परीक्षा आपण करावा. लोकाला आपलं तोंड दाखवण्यापेक्षा आपलं तोंड आपण आपल्याच आरशात पाहावं आणि मग आपण ठरवावं आपण कमर एवढ्या पाण्यात आहे, छाती एवढ्या पाण्यात आहे का अजून बोटाला सुद्धा लागलं नाही. म्हणून माझे तुकोबराया म्हणतात, जर असा जातवान भक्त असेल, परमात्म्याची भक्ती असेल, तर भगवान परमात्मा लेकराप्रमाणे प्रेम करतो. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. जसं एखादी आई आपल्या लेकराला कधीच विसरत नाही ना, तसा अशा भक्ताच्या मागं जगाचा मालक कायम उभा असतो. मग तुकोबरायाला विचारलं, तुकोबराया या जगाच्या मालकाने नेमकं केलं तरी काय? तुकोबराया म्हणले, ज्याच्या सत्तेनं वेद बोलतात, ज्याच्या सत्तेनं झाडाचं पान हलतं, तो तुकोबरायाच्या पाठीमागं रक्षण करण्यासाठी उभा राहिला. त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाली किंवा तुकया रक्षिता तो झाला. आणि म्हणून न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. विठाल
अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. थोडासा बेस कमी करायला धडकते. या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायानं साधकाची फलश्रुती अभंगाच्या मार्फत मांडलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये फलश्रुती सांगत असताना माझ्याही डोक्यामध्ये 8-15 दिवस विचार होता, अभंग कोणता घ्यावा, अभंग कोणता घ्यावा. कारण सगळेच अभंग साधकाला लागू पडतात. आणि काही वेळेस असा विचार पडतो की कोणताही घेतला तरी त्याला समर्पकच बसत नाही. मग नेमका गोवा तरी कोणता, आणि मग ते नारायणगावचा अभंग घ्यावा लागतो. कळतं ना? भाग्यवान आहे तुम्ही आम्ही माणसं की आज बापूंचं श्राद्ध करण्याची पाळी तुमची आमच्या जीवनात आली. इथं बरेच महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार उभे आहेत. यांच्या शेकत सांगतो, आम्ही श्राद्धाळून गेलोय, लोकांची श्राद्ध घालू घालू. एक इमानदारीने सांगू का, आम्ही गेल्यावर श्राद्ध घालायचीच गरज नाही. दुसरे मेलेले आणून टाकले तरी त्याचं श्राद्ध होईल. विठ्ठल श्रोते सज्जन मायबापांना माझी विनंती आहे की थोडंसं पुढं सरकून बसा. समाज भरपूर येणार आहे आणि परत आपल्या कार्यक्रमामध्ये डिस्टर्ब नकोय. कारण वेळ आपल्याला थोडा पुढं झाला. सारखा थोडं पुढं, तुम्हाला पाकिट मागणार नाही. हा सगळा कार्यक्रम बिगडणाराच आहे. सारखा पुढं, काही अडचण नाही महाराज. मध्ये अंतर ठेवा. कारण पक्षात सुरुवातीपासून असणारी माणसं गोंधळ घालत नाही. ते मागणं आलेल्याच पदाची अपेक्षा असते. विढल आणि हे टेम्पररी माणसं असतात. इकडं नाही दिलं तर तिकडं, तिकडं नाही दिलं तर तिकडं, तिकडं नाही दिलं तर तिकडं, इकडं नाही दिलं तर आडात जायचं आणि फास घ्यायचा. विडल अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचं आहे, ज्यांचं आयुष्य पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत पवित्र झालेलं आहे. ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये कीर्तन नावाच्या भक्तीचा अट्टहास केलाय. ज्यांनी सप्ताहामध्ये गावामध्ये जाऊन पारायण केलेली आहे. ज्यांनी गावगावचं सप्त उभा केलेलं आहे. ज्यांनी गावगावच्या लोकांना प्रेम दिलंय. आज बापूचं नाव काढलं तरी 4 तालुक्यातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. कोणा जागीरदाराला जर वाटत असेल परमार्थ काय देतो, तर त्यानं सौंद्याला येऊन बापूच्या मांडवात पहा. वारकरी संप्रदायामध्ये कमवलेलं धन म्हणजे माझ्या बापूची इस्टेट आहे. ज्याच्या गळ्यात माळा नाही त्याने माळकऱ्याला कधी नावं ठेवायची. पखवाज्याची चूक पखवाज्यानं काढायची, टाळकऱ्याची चूक टाळकऱ्यानं काढायची, कीर्तनकाराची चूक कीर्तनकाराचं काढायची. अर्ध्या पिऊन आलेले ना आमच्या नादी लागायचं नाही. जमलं तर नारायणगावला जायचं. तुका म्हणे येते असावे जातीचे, याल्या गबाळाचे काम नाही. कोणाचं काम नाही इथं महाराज. परमार्थ करणं म्हणजे सोपं नाही. जुना भाग होता, मी सामान्य कीर्तनकार पण बोलून जातो. जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जर तुम्हाला प्रवेश पाहिजे असेल तर 21 ज्ञानेश्वरीची पारायण करावं लागत होती आणि मग वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळत होता. आणि त्याच संस्थेमध्ये जोग महाराजांचे शिष्य गुरव महाराज हे वारकरी संस्थेच्या उंबऱ्यावर पाणी घालत होते पहाटे 3 वाजता इंद्रायणीचं. त्यांना विचारलं, इंद्रायणीवरती पाणी का घालता इंद्रायणीचं पहाटे 3 वाजता उंबऱ्याला? त्यांनी सांगितलं, माझ्या जोग महाराजानं माझ्या बापानं काढलेल्या संस्थेमध्ये कीर्तनकार नाही तयार होणार. या जगात विकार जिंकलेले साधू जन्माला येणार आहे, म्हणून संस्थेची पूजा करतो आहे. कीर्तन करणं हे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य नाही. गायन करणं हे वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य नाही. पखवाज वाजवणं हे वारकरी संस्थेचं वैशिष्ट्य नाही. तर मोठे कदम माऊली सारखा महात्मा संस्थेत तयार होणं हे जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचं ध्येय आहे. पोट भरण्यासाठी आम्ही परमार्थ करणं हे वारकरी संप्रदायाला लागलेला कलंक आहे. आणि कल्याणासाठी परमार्थ करणं हा वारकरी संप्रदायाचं भूषण आहे, अलंकार आहे, वैभव आहे. आणि या वैभवाचा धनी आज या मांडवात कोण असेल तर एकमेव साधू आहे. आणि त्या साधूचं नाव आहे वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी कांतीलाल बापू महाराज गायकवाड. अशाच माणसाच्या जीवनाला एक अभंग शोभून जातो. याजसाठी केला होता अट्टहास.
मध्ये सोपणारा अभंग आहे महाराज. बरेच लोक म्हणतात वर्ष श्राद्ध असलं का शेवट तो भलानी याच्यासाठी केला होता अट्टास. हा अभंग वर्ष श्राद्धाचा नाही, हा आम्ही लावून घेतलाय. खरं याच्यासाठी केला अट्टास कधी म्हणावं माहितीये का? बायका पोराला सोडून पंढरीच्या वाटेला चालायला लागला याला म्हणायचं याच्यासाठी केला होता अट्टास. आणि ज्या दिवशी सगळं सोडून आषाढीच्या दशमीला पंढरपुरात पोहोचला का म्हणावा शेवट तो भला माझा गोड झाला. आम्ही पिऊन मेला, खाऊन मेला, धडकून मेला, कसाही मेला, त्याला म्हणतो शेवट तो भला. आता बऱ्याच लोकांना शंका येईल बापूचा ऍक्सिडेंट झाला, बऱ्याच लोकांना शंका येईल. ऐका, साधकाचा देह कोणत्याही पद्धतीनं जाऊ द्या, तो देह जात असताना त्यांच्या मुखात हरीचं नाम असतं. देह कोणत्या पद्धतीनं गेला याला किंमत नाही. तुम्ही अजूनही लक्षात ठेवा, चोखोबा ह्याची हाडं भजन करतायत, पण एका भिंतीखाली मरण आलंय, एका भिंतीखाली मरण आलंय. पण मग त्याचा शेवट गोड कसा झाला? अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम य प्रयाती सदभावे इति नाशत्र संशयम. मरणी जया जे आठवे तो तेची गती ती पावे, मन ओनी सदा स्मरावे मातेची नितुवा. परता नाश, स्वभाव नाश आणि आश्रय नाश हे देहाच्या 3 नाशाचे प्रकार आहेत. आमच्या बापूचा देहाचा नाश परतानासानं झाला, पण मरेपर्यंत भगवान परमात्म्याचं भजन तोंडातही होतं, अंगातही होतं, हाडातही होतं. आणि गेल्यानंतर सुद्धा 1 वर्ष झालं तरी घरातलं भजन बंद नाही. याला म्हणायचं वारकरी भूषण कांतीलाल बापू. हा सदा जनजनती महाराज प्रमाण माझे बी पाठ आहे, पण एवढा गोंधळ होतो ना इथं काहीच ऐकायला येत नाही रिटर्न. खरं सांगतो महाराज, माझी पक्वाजांना विनंती हात जोडून फक्त थोडा आवाज कमी राहू दे. इमानदारीने सांगतो, माझ्या कानात दोष महाराज, तुम्हाला आलं असेल ऐकायला पण मला आलं नाही. वैष्णवा घरी सदा जनजनती म्हणतात, हा सदा जनजनती टाळ. वैष्णवाच्या घरी सतत टाळ वाजत असतो. जिथं टाळ वाजला समजायचं घर वैष्णवाचं आहे, परात वाजली का समजायचं संसारिकाचं आहे, आणि नालगी वाजली का समजायचं तमासगिराचं आहे, आणि बाय नाचली का समजायचं कोलाट्याचं आहे. विठ्ठल हे अनुमान प्रमाण आहे. हे काय अनुमान प्रमाण आहे महाराज. खरं सांगू का, इमानदारीने बोलतो, माझ्या एवढ्या मोठ्या वैभवामध्ये मी ह्याच्यापेक्षाही जास्त समाजामध्ये कीर्तन केले. मी माणूस सामान्यच आहे, इथं बसलेल्या जमलेल्या सगळ्या कीर्तनकारापेक्षा मी लहान माणूस आहे. पण आज माझा घसा भरून आला महाराज, मला बोलताना सुद्धा माझा आवाज चालला नाही महाराज. कारण बापू हे अलौकिक व्यक्तिमत्व होतं. आपल्यापेक्षा गायन क्षेत्रातली माणसं मोठी येते, वाजवणाऱ्या क्षेत्रातली माणसं मोठी येते, चिंतनाच्या क्षेत्रातली माणसं मोठी येते. पण माझा एकच स्वभाव आहे, रोखठोक बोलणं, एकच स्वभाव आहे. आणि याच देहावर माणूस तोच रोखठोक बोलतो ज्याला पुन्हा पाकिटाची अपेक्षा नसते. आता जर आम्ही कीर्तनात कडक बोललो तर आमची अपेक्षा फक्त एकच आहे, 500ची नोट कमी होईल. आमची एकच अपेक्षा आहे फक्त, पुन्हा तारीख मिळणार नाही. मी तर समजेल पटलं तर पटलं, चुना लावीत उठलं. कीर्तनासाठी धंदा करण्यापेक्षा आपल्याला आपल्या कीर्तनातनं एखादा माणूस सुधरावा असं जर कीर्तन असेल तर ते वैकुंठवासी बापूंचं कीर्तन होतं. बापूंनी उभ्या आयुष्यात समाजाने मला काय म्हणलं याचा विचार केला नाही. गावागावामध्ये गेले, कधी कोणाचा फेटा बघून फेटा बांधला नाही, धोतर बघून धोतर घेतलं नाही, शर्ट बघून शर्ट शिवला नाही, पण ज्ञानेश्वरी बघून पारायण केलं. ही माझ्या बापूचं वैभव आहे. आणि आज बऱ्याच लोकांना वाटत असेल स्वामी महाराजांनी एवढे मोठे कीर्तनकार सोडून महाराजांना कीर्तन का दिलं. हा प्रश्न तुम्हाला नाही पडला, मला सुद्धा पडलाय. का दिलं असेल मला हे कीर्तन?
मी त्या पात्रतेचा नाही, मी त्या योग्यतेचा नाही. मी आज नारदाच्या गादीवर शपथ घेऊन सांगतो, एकही शब्द इकडचा तिकडचा बोलणार नाही. मी फक्त बोलेल तर कीर्तनामध्ये बापूच सांगेल, बाप नाही सांगणार, बापू सांगणार आहे. कारण रोज आईन बाप ऐकून ऐकून इतकी किळस आली आहे, काय काय जणांच्या मस्तकात आई बाप घरचे बसलेत सांगू सांगू. ज्ञानोबा याची ओवी आहे, घरी माता पितरा दड बोली नाही संसारा आणि येर विश्वभरी आदरा मूर्ख जायचं. मी सुद्धा सांगतोय कीर्तनामध्ये बाप, पण बाप सांगायचा अधिकार कोणाला आहे? जो येताना बापाच्या आईच्या पाया पडतो त्यालाच कीर्तनालयावर जे हरी घालायचा. जो आई बापाला सांभाळत नसल आणि आई बाप सांगत असल, ज्ञानोबा म्हणतात त्याला जे हरी घालणारा आणि घालून घेणारा दोघं मूर्ख आहेत, नालायक आहे. हे ज्ञानोबाची ओवी आहे. विठाल संप्रदायामधलं एकच ब्रीद आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. भागवताचार्य, रामायणाचार्य, उखराचार्य, पेटवाचार्य, हे कोणत्या पदवी आहेत? शास्त्र सांगतं ज्या माणसाला भागवत कथा करायची आहे त्यानं उभ्या आयुष्यात बाई नाचलेली पाहिली नाही पाहिजे, त्याला भागवत करायचा अधिकार आहे. विडाला आणि याच्यासाठी संगतीत चांगल्याच्या जावं लागतं. लय चालीच्या माणसानं भक्त कोणालाच बघायचं नाही. हनुमंत महाराज मतेला पाहायचं, सप्त्याचं नियोजन करणाऱ्याने छोटे माऊलीला पाहायचं, पंढरीचा वारकरी होय त्यानं मोठे माऊलीला पाहायचं. आणि ज्याला कसंही कीर्तन करायचंय ना, आता ते बोललो असतो पण मला जागा नाही. कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगणं योग्य आहे, एखादी पिक्चरची चाल म्हणणं सुद्धा योग्य आहे, पण एका कीर्तनात 21 पिक्चरची गाणी म्हणणं, याच्यात फक्त कारभारी दमानी एवढंच म्हणायचं राहतंय, नाही तर सगळं म्हणून होतंय. महाराज ध्यानात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये लोक नालायक आहे. बापून एवढं वैभव कमवलं, पण या वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्राला लागलेला एक शाप आहे. सिंधुताई सपकाळ म्हणतात, महाराष्ट्रात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर फक्त महाराष्ट्रामध्ये मरावं लागत, मेल्याशिवाय तुम्हाला कोणी चांगलं म्हणत नाही. आजही वारकरी संप्रदायाची परंपरा, लोकांसाठी चालवू नका, देवासाठी चालवा. जोग महाराजांना कीर्तन घ्यायला, जोग महाराजांकडे कीर्तन घ्यायला मुंबईचे जहागीरदार लोक आले. मला थोडा वेळ होणार आहे मला माहिती आहे, पण मी थोडा त्याचा आज विचार करणार नाही. आणि मग कीर्तन घ्यायला आल्यानंतर जोग महाराजांना सांगितलं मला तुमची तारीख पाहिजे. जोग महाराज म्हणले माळकरी होता का, ज्ञानेश्वरी वाचली होती का, गाथा वाचला होता का, त्यानं उभ्या आयुष्यात पंढरीची वारी केली होती का, आणि जर असेल तर मला तारीख द्या. तो म्हणले नव्हता पण घ्यावा लागेल. आणि मग जोग महाराज तारीख घेणं म्हणून लोकमान्य टिळकाकडे गेले. ओळखणा पाळकन लोकमान्य टिळक, ही तुमची आमची कथा आहे आता. आणि लोकमान्य टिळकाला सांगितलं जोग महाराजांची तारीख आम्हाला द्या. जोग महाराजांना पत्र लिहिलं लोकमान्य टिळकांनी, आणि पुन्हा ते मुंबईचे माणसं आले, आम्हाला तुमची तारीख पाहिजे. जोग महाराजांनी म्हणले नाही घेणार. म्हणले लोकमान्याचं पत्र आणलंय. म्हणले आम्ही लोकमान्याचं ऐकत नाही, देवमान्याचं ऐकत असतो. आणि आता देहानं लोकमान्य झाले, पण अंतकरणानं संत मान्य असणारे समाजात संत थोडेच आहे. म्हणून तर माझे निळोबार आहे, संताची व्याख्या करत असताना म्हणतात तेची संत तेची संत. संत म्हणू नका, संताचे ते आप्त
लय प्रमाण आहेत महाराज. कापडावर त्याला संत म्हणू नका, गांधावर संत म्हणू नका, माळेवर संत म्हणू नका. माळा अशा टपोर आहेत. आमचे छोटे माऊली सांगतात, फिरवून घातली तर हेल्या मरतो. वातावरण व्हायला बाप निरपेक्ष लागतो आणि पोरगा साक्षी लागतो, तवाचं वातावरण होतं महाराज. निरपेक्ष बापानं सेवा केली आणि बाप कसा होता, लांब लचक स्वामीकडे बघितल्यावर कळतं बापाचं नाका उघाण नव्हती महाराज. काहीच ऐकायला येत नाही. वा 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 वा, बिगर कामाचे लावलेले गडीत हे, बिगर पगारीचे, कोणतंच मोल घेत नाही. पण आमची निंदा केले ना समजा. खरं सांगतो महाराज, गटारीत पडलेल्या माणसाची कुणीच निंदा करीत नाही. गटारीत पडलेल्या माणसाची कुणीच निंदा करीत नाही. पण पंढरीला जर एखादा गावात निघाला ना, लोक म्हणते सगळं करून चाललंय. हा समाज आहे. आणि छोटे कदम मौलीचं एक वाक्य आहे, माणसाला जग किंमत देतं पण माणसाला जवळच्या माणसं किंमत देत नाही. कारण जवळच्या माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कोण राजकारणाच्या दृष्टीनं पाहतं, कोण शेजाऱ्याच्या दृष्टीनं पाहतं, कोण मित्रत्वाच्या दृष्टीनं पाहतं. आणि अशी नालायक माणसं जवळ असल्यामुळंच ते हिरा कुठंही चमकतो, हे बापून जीवनामध्ये घडवून दिलं महाराज. आणि अशी माणसं असल्याशिवाय आमचं चांगलं होत नाही. आणि आम्हाला जर कुणीच नावं ठेवत नसल, गादीवर सांगतो, घालील लोटांगण आणि मोकळं पटांगण होणार. विढाल झाले कोंबड्याचे परी लाभ चिनीने पुढेची उकरी. मला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. संसारी माणसाला बाजूला करा आणि परमार्थिक माणूस पुढे आणा. या जगात जर मधमाशी नसल तर जगाचं चक्र व्यवस्थित चालत नाही. तसं पाहिलं तर मधमाशी हा मकरंद सेवन करते आणि मधाच्या पोळीवर येऊन उलटी करते.
ते सर्वांना माहित आहे. उचिष्टम व मनम शेवकरपटम ते सगळ्यांना माहिती आहे अपवित्र आहे. पण कोटखाने मला त्याच्यात वेळ घालवायचा नाही का. हा, उशिष्ट खाणं अपवित्र आहे आणि आमचा बाहुल्यावर कार्यक्रमच तिथं सुरू होतोय. ह्याच्या तोंडातली करंजी त्याच्या तोंडात आणि त्याच्या तोंडातली करंजी त्याच्या तोंडात. परिणाम ताटीव गेला तरी सुख लागत नाही. विठाल माझी एक इमानदारीने विनंती आहे बरं का आपल्या सगळ्यांना. नैवेद्य तसा कीर्तनामध्ये दाखवायचा नसतो, पण पुढं कार्यक्रमाचा आढावा असल्यामुळं फक्त घरातले 4 ते 5 माणसं जातील, बाकीच्या कुणीही नैवेद्याला जायचं नाही. तसं तर शास्त्रात एकनाथ महाराजांच्या ववेद्या यम म्हणे कागाशी मी प्रसन्नदान तुझेशी दशहराचा पिंड तुझ देती त्याशी होय स्वर्गगमन अथवा जान पय नवेची. ज्याच्या 10व्याचा घास शेवला तोच माणूस वैकुंठाला जातो. 3रा 13वा मासिक श्राद्ध याचा नैवेद्याचा कावळ्याचा कोणताही संबंध नसतो. पण मुंग्या आल्यावर कावळे उठल्याशिवाय विठ्ठल जिवंतपणे त्या माणसाला जे हरी घातला नाही मेल्यावर त्यांच्या संग नैवेद्य दाखवाय जातात. कावळा जवळ आल्याला लांब जातो. ह्या कावळ्यांमुळं ध्यानात ठेवा. जिवंत आहे तोपर्यंत प्रेम करावा महाराज. आहे तोपर्यंत त्याच्यावरती प्रेम करावा. मधमाशी जसा मकरंद सेवन करते तशी परमार्थिक माणसं धन सेवन करतात. लय प्रमाण आहे ते. पण त्याच्यामध्ये धन कमवून सुद्धा काय काय माणसाला ते कामाला येत नाही. याचं कारण सांगतो ना अभंगामध्ये प्रवेश करतो. ऐका का आम्ही रात्रंदिवस कीर्तन करतोय, आम्ही पखवाज वाजवतोय, आम्ही गायन करतोय, आम्ही पंढरीच्या वाऱ्या करतोय. तुकोबाराय म्हणतात तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. एक वारी माणसाला पुरेशी आहे. एक कीर्तन माणसाला वैकुंठाला जायला पुरेसं आहे. एकच पखवाजाची लगी परमार्थाला पुरेशी आहे. एकच बोल पुरेसा आहे. एकच चाल पुरेशी आहे. आणि नसेलच काय येत तर येईल तैसा बोल राम नाही देवाचं भजन करावं. पण आम्ही परमार्थ करून सुद्धा परमार्थाच्या शेवटच्या ठिकाणापर्यंत पोहोचत नाही. आस्तीची या महापुरी निघताती कोटी वरी परी पैल तीराचे. महाराज पैल तीराला सगळे जातील का? नाही नाही नाही, पैल तीराला सगळे जात नाहीत. का जात नाही तर त्यांच्या नावात कुठंतरी पाणी शिरतंय. काय होतंय? पाणी शिरतंय. ऐका त्याच्यामुळं नाव कुठंतरी बुडल्याशिवाय राहत नाही. मग का राहत नाही? ऐका सगळ्याच आंब्याला वसंत ऋतूमध्ये तौर लागत नाही, मोहर लागत नाही. जेवढा मोहर लागले तेवढे आंबे लागत, जेवढे लागले तेवढे आभाळ आल्यावर टिकत नाही, जेवढे टिकले तेवढे सगळेच पाडाला येत नाही. बर सगळेच पाडाला आले ना आडीत टाकले तरी आडीत सगळेच पिकत नाही. आणि सगळेच पिकले तरी शेजारचे आंबे त्याला नीट राहू देत. ऐका माझं प्रमाण किती गोड आहे बघा. आंबे सगळेच लागत
नाही. परमार्थात येणं सोपय, पण आभाळ आल्यावर टिकणं लय अवघड आहे. आभाळ आल्यावर टिकणं लय अवघड आहे. हा, हे आभाळ पाकिटाचं असू द्या, हे आभाळ वैराचं असू द्या, हे आभाळ कोणतंही असू द्या, सगळेच आंबे पाडाला येत नाही. आता ऐका, याच्यामध्ये काय आंबे क्रोधाचे, याच्यामध्ये काय आंबे मधाचे, याच्यामध्ये काय आंबे कामाचे. जे आंबे कामाचे असतात ते आंब्यालाच इजळून जातात. कामानं आंबा इजळला. जो आंबा दुसऱ्याच्या धागडदिग्यात खाली पडला तो क्रोधानं फुटला. ऐका, जो आंबा विनाकारणच वाढला पण पाडाला आला नाही तो मधानं वाया गेला. जो नुसता दुसऱ्याकडेच बघत होता तो मत्सरानं जळून राग झाला. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि मालक कवा मला तोडायला येतोय असा विचार करीत मालक यायच्या आधीच टपकानं खाली पडला. तो लोभानं वाया गेला. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार आणि माझ्यासारखा शेंड्यावर कोणताच आंबा लागला नाही म्हणून मालकाच्या बी हाताला आला नाही आणि कुडीच्या बी हाताला आला नाही. शेंड्यालाच नासून गेला. याला अहंकाराचा आंबा म्हणावा. विठ्ठल मुख्य भीक निरपेक्षता त्याची नाशिक. भावार्थ रामायणामध्ये नाथबाबा सांगून जातात, परमार्थात अंगावर कापड नसलं तरी चालतं, जैनासारखा साधू असावा पण नाकाव घाण नसावा. ध्यानात ठेवा. कर्म करुनी म्हणती साधू. हे प्रमाण तर दिले सगळ्याचं पाटे, मला याचा विस्तार करायचा नाही. पण एक तुकोबारायच्या गात्यातलं गोड प्रमाण आहे बघा. सक्रातीला गाजरं आणली, दुसऱ्या दिवशी पोरग खेळायला मागायला लागलं. काहीच नव्हतं खेळायला, तर आई गरीब होती. काय द्यावा काय द्यावा, लांब लचक ती आता हायब्रिड गाजरं निघली, ती रट्याच्या रट्या खाऊन खाऊन माजलेली गाजरं, म्हणजे ते रानातली म्हणतोय मी. ऐका की, आणि त्या गाजराला मग खेळाय काहीच नव्हतं म्हणून ते गाजर आहे त्या आईनं आतून टोकरलं आणि त्याला 2-3 होलं पाडली वरनं. आणि त्या गाजराची काय तयार केली, पुंगी तयार केली आणि ती आपल्या लेकराच्या हातात खेळाय दिली. आणि मग ते लेकरू गाजराची पुंगी वाजवायला लागलं. माझी शपथ रोकडे महाराज, पोरग किती वेळ पुंगी वाजवीन व याला म्हणायचं जातवान कीर्तनकार. ऐका, लेकरू कधीपर्यंत पुंगी वाजवील. तस आजचे साधू म्हणजे गाजराची पुंगी तैसे झाले नवे जोगी. तुकोबाराया म्हणतात, तुका म्हणे लंडन त्याच्या हानुनी फोडा तोंड. विठाला खाण्यासाठी परमार्थ नाही. माझ्या बापूनं गावगावचं सप्त केलं, पण इथं जमलेल्या किती गावातली माणसं असू द्या, त्यांनी फक्त उभं राहून सांगावं आमच्या गावातला सप्ता बापून ठरवला होता म्हणून. नाही नाही नाही, सप्ता नव्हता ठरवला. येणारी माणसं सुद्धा न ठरवलेले आणत होते आणि बापू गावगावचे सप्ते करत होते. आज जेवढी स्वामींची हानी झाली ना, त्याच्यापेक्षा 1000 पटीनं ज्या गावात बापूंच्या आधिपत्याखाली सप्ते होते ना, त्या सप्ते करणाऱ्या गावांची हानी झाली आहे. मी पाहिलंय, रोशे गावामध्ये नुसतं बापूंचं नाव काढलं तर अख्खं गाव सप्त्यात रडत होतं. हे बापूंचं वैभव होतं महाराज. वैभवशाली बापूंचा हा असणारा सोहळा आहे. मी रात्रीच सांगितलं, हा श्रद्धांजलीचा सोहळा नाही, वर्ष श्राद्धाचा सोहळा नाही, तर हा बोळवणीचा सोहळा आहे. आमचे बापू निश्चित आज दुपारी 12 वाजता, तसे तर त्याच दिवशी गेलेत, पण शास्त्र शुद्ध नियमानं आज भगवान परमात्म्याच्या ज्योतीमध्ये बापूंची ज्योत दुपारी 12 वाजता विलीन होणार आहे. आणि तदन्यायानं फक्त नामसंकीर्तन 3 दिवसाचा सप्ताह. आणि त्रिदिनीय सप्ताहामधली आजची सेवा माझ्याकडं का आली माहितीये का? बापूही कुठं शिकाय गेले नव्हते, बापूही कुठं बाहेर गेले नव्हते, बापूही घरच्या घरी तयार झालेले सामान्य कीर्तनकार होते. म्हणून बापूंना सुद्धा वाटलं असेल की मला सुद्धा असाच कीर्तनकार पाहिजे, जो सामान्य आहे, गरीब आहे, सगळ्यांपेक्षा अज्ञानी आहे, असाच कीर्तनकार असावा. म्हणून स्वामीनं माझ्याकडे सेवा दिली असावा. बरं का खुश महाराज. विठ्ठल सोहळा आहे. या कार्यक्रमाचं वैभव काय वर्णन करावं महाराज. एक एका हुनी बळी रे.
महाराज यांच्याकडे बघितल्यावर बाकीच्यांना चक्कर यावा एवढं वैभव आहे महाराज. हा, एवढे कीर्तनकार बघितल्यावर मांड्या थरथर कापतात. कीर्तनकाराच्या नाही हा, बघणाराच्या ध्यानात ठेवा बरं का. एवढं वैभव आहे महाराज. काय कीर्तनकार, काय वैभव, काय पखवाजे, काय गायक. काय काय ठिकाणी आम्हाला गायक मिळत नाहीत महाराज, पखवाजे मिळत नाही. आता तर परातीवर कीर्तन करायची वेळ आली. रामनवमीचा दिवस बघा, सगळं दिवस बघा तुम्ही महाराज. महाराज मिळना ती महाराज, म्हणून आता लोक महाराज लावना ती. लोकांनी आता म्हणून ध्यानात ठेवा, गोड असा सोहळा वैकुंठवासी बापूंच्या ह्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 3 दिवसाचा सोहळा, गोड अशा 2 दिवसाच्या सेवा झाल्या. रात्री आमची सेवा ज्या महाराजांनी केली त्यांच्याशिवाय आमची सुरुवातच होत नाही. असे आमचे प्राणप्रिय मित्र, हरिभक्तीपरायण, गोड गायन, चाकोरीबद्ध कीर्तन, शास्त्रशुद्ध अभ्यास आणि तेवढेच वैभवशाली आमचे हरिभक्तीपरायण प्राणप्रिय मित्र अक्षयजी महाराज शेळके. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, या अभंगावर काय सुंदर कीर्तन केलं महाराज रात्री. आणि काय वैभव आहे. मी सांगेल महाराज, इथं कीर्तन करायला काहीच लागत नाही. व पवित्र वातावरण आहे, नुसतं उभा राहिलं तरी रंगत चलत आहे महाराज. हा, एवढं वातावरण गोड आहे. महाराज आहेत, महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आहेत. आमचे रोकडे महाराज आहेत, आमचे बोराटे महाराज आहेत, आमचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज बर्गे आहेत. स्वामींची त्यांची जास्त ओळखही नाही, पण एका शब्दावर हजर राहिले महाराज. आमच्या सर्वच महाराज मंडळी, आता माझ्या परिचयाचे जेवढे आहेत ना तेवढ्यांची नावं कीर्तनकाराची घेतो बरं का, कारण वेळ आपला खूपच पुढे गेलेला आहे. अगदी सगळेच महाराज मंडळी आहेत गावगावचे. आमचे नीळ महाराज असतील, आमचे व्यंकटेश महाराज असतील, अगदी सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड गायनाचार्य आहेत, आदरणीय महाराज पुढे आहेत, पण त्यांचं नाव मला येई नाही. नाही, हे समोर बसलेले महाराज पकवाज वादक आहेत ना, सौरभ महाराज. हा 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 हा, वा वा. असे सगळेच महाराज मंडळी आहेत. गोड मृदुंगाचार्य आहेत. अगदी सगळेच विस्तारानं न सांगता गोड पेटे मास्तर आहेत आमचे गुरुजी. 3 दिवस झाला आम्ही नुसती गुरुजीचीच हवा बघतोय महाराज. महाराज माणूस बी तसाच आहे. अण्णावाट ढोले कुठं दिसत नाही, पण आवाजात लय ढोलेपणा आहे. विढाल त्यांचा नाद फक्त गाण्यातच नाही करायचा, जरा बैठकीत बसून बघा. नुसतं गातानी नाही, बोलतानी सुद्धा बघा. बोलता बोलता महाराज या खाद्याची कशी जिरवावा. आमच्या गुरुजींना चांगलं माहिती आहे. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. अगदी सर्वच महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकाराला, गायनाचार्यांना, स्वामींच्या वतीनं, गायकाडू परिसराच्या वतीनं, माझ्या वतीनं सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो. आमचे वैजनाथ महाराज कदम आहेत. अनेक असणारे बसलेले कीर्तनकार आहेत. आता एखाद्याचं नाम जरी राहिलं माझ्याकडून तरी माझ्या बुद्धीचा दोष म्हणून ते सोडून द्या. जसं महाराजांनी रात्री सांगितलं, युती झाली तसं युतीची सिस्टीम आहे. निमी ओढ शून्याची आणि निमी सौद्याची. फक्त आम्ही वर काटण्यात नाही, ही शोकांतिक आहे. दोघांनी दुखून लावून म्हणाय पाहिजे होतं मधीच कीर्तन करा. आणि खरं सांगू का, सिस्टीम किती मोठी आहे याच्यापेक्षा लावणाऱ्याला किती अक्कल हे सिस्टीमचं वैभव असतं. या खाद्या नवऱ्यानं बायकोला सक्रातीला 5,000चं सामान आणू द्या, त्याच्यात लाली असू द्या, काजळ असू द्या, फक्त तिला लाली कुठं लावायची काजळ कुठं लावायची ह्याची अक्कल पाहिजे. तसं माणसाच्या जीवनामध्ये कुठं काय कधी कसं वागावं याची अक्कल पाहिजे. सिस्टीम विकत घेता येते पण अक्कल विकत घेता येत नाही. विढल स्वामी महाराजांच्या पवित्र आणि पावन्या दरबारामध्ये हरिभक्तीपरायण स्वामी महाराज गायकवाड मृदुंगाचार्य, गोड मृदुंग सम्राट, तेवढ्याच लांबीचा गडी आहे, तेवढ्याच उंचीचा. हाताची बोटं बघितली तर असं वाटतं 2-4 फूट लांब असावा. बरेच लोक विचार करीत असतील ह्यांच्या हाताखाली जर सौभाग्यवती गावल्या तर काय होईल. पण मला वाटतं त्यांच्या हाताकडे बसून आपल्या पोरीला मार मिळेल असं बघण्यापेक्षा एवढ्या लांब बोटाचा बाबा कधी उपाशीच ठेवणार नाही हा विचार करावा.
असं वैभव आमच्या स्वामींचं. त्यांचे असणारे बंधुराज सोडले पप्पू महाराज, त्यांच्या 2 बहिणी, बापूंच्या कन्या, 2 अर्धांगिनी, समस्त त्यांचे बापूंचे बंधुराज जे पुण्याला असतात, असा संपूर्ण हा परिवार आहे. आणि या परिवारामध्ये आजपासून पाठीमागं 1 वर्षापर्यंत पाहिलं तर अत्यंत भयंकर उन्हामध्ये दुःखाचा प्रसंग या कुटुंबावरती कोसळला होता. आणि या घराचा बाप निघून गेला होता, वैभव निघून गेलं होतं, स्वामींचा आधार निघून गेला, पोरींचं माहेर निघून गेलं, 2 सौभाग्यवतींचं कुंकू निघून गेलं, आणि वारकरी संप्रदायातला एक निष्ठावंत भक्त निघून गेला. जशी घरात पोकळी निर्माण झाली, जशी या गावात पोकळी निर्माण झाली, तशी या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा पोकळी निर्माण झाली. कारण एक असणारा वैभवशाली कीर्तनकार, गायनाचार्य, सप्ते चालवणारा माणूस निघून गेला. आता मात्र फक्त शिल्लक राहिली ती त्यांची कीर्ती. संप्रदायातले कलाकार म्हणजे हिरेत बरं. मी नाव सगळ्यांचे एखाद्याचं का घेतलं नाही बया महाराज. एका म्हणता भले तुझे सहजाची निंदिले महाराज. एका वडचडी एक आहेत महाराज. यांचा गायन ऐकलं ना असं वाटतं ऐकतच बसावा. असे ईश्वर विभूती गेले. पण ईश्वराला प्राप्त झालेल्या विभूती कोणत्या, याला ज्ञानोबाऱ्याच्या काही गोव्या सांगून जातो. एरवी तरी पंडू सुता, अंतरी शुद्ध नसता, बाहेरील कर्म तत्वता विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला, गाढवतील ते नाणीला, कडू दुधिया माकीला गुळे जैसा. का ओस गृहात तोरण बांधिले, का उपवासे अन्न लिंपिले, का कुंकुम शेंदूर केले कांतहिनीने. कळस ढिमाचे पोकळ, जळो ते वरील झळाळ, काय करावे चित्री व फळ आतुशेन. तैसे वैराग्याचीने आधारे, विषय दौडणी बाहेरे, शरीरे एकंदरे केले मन. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, हृदयाची गडी गडे, हृदया माझी. जसं ज्यानं आंतररंग गोड केलंय आणि भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलंय, त्याच्या अंतकरणातली गोडी जगाचा मालक घेतो आणि तोच ईश्वराच्या ठिकाणी विलीन होतो. आशे दिगंबर परमात्मा कांतीलाल बापू निघून गेले म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पोकळी निर्माण झाली. कारण याच फाल्गुन महिन्यामध्ये वद्य द्वितीयाला तुकोबा गेले, तर षष्टीला नाथ बाबा गेले, तर अष्टमीला तुमचे आमचे बापू गेले. हे 3 विश्वर विभूती या फाल्गुन महिन्यामध्ये गेल्या.
तुमच्या आमच्या डोळ्यात पाणी यावा याच्यात कोणत्या वाईट नाही, पण पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं सुद्धा रडावा. आज स्वामीनं केलेलं वैभव, गायकवाड परिवारानं केलेलं वैभव जर बापूच्या पाश्चात एवढं असेल तर आज एकच शोकांतिका वाटते, आज बापू असतं तर बापूचं काळी सोपा एवढं झालं असतं. माझ्या पोरानं एवढी माणसं गोळा केली आहे, माझ्या पोरानं एवढं वैभव गोळा केलंय, माझ्या पोरावर प्रेम करणारी एवढी माणसं ती, आणि बास एका बापाच्या जीवनामध्ये पोरानं असं वागावा याच्यापेक्षा त्या बापाला दुसरा आनंद कोणता नसतो. आज एकाच गोष्टीची शोकांतिका आहे, स्वामी त्यांचे भाऊ सर्व गुण संपन्न आहे, पण हे वैभव बघायला असते तर बापूंच्या सुद्धा डोळ्यातनं आनंदाचं अश्रू आलं असतं. जरी ते शरीरानं नसतील तरी आजही ते कीर्ती रूपानं तुमच्या आमच्यामध्ये सगळं पाहतायत. हे बापूंचं केलेलं वैभव आहे. आम्ही गेल्यानंतर आमचं नाव एखाद्या तरी मिनिटामध्ये कुणी घ्यावं एवढी करणी आम्ही करावी महाराज. पण आमच्या जीवनामध्ये असं वाटतं कधी कधी लोकांना बरं झालं ती गेलंय ते, अशी म्हणण्याची वेळ आमच्यावरती येते. गावाला येते सोडून द्या, भावाला येते सोडून द्या, स्वतःच्या धर्मपत्नीला सुद्धा वाटतं ह्यांना आज कीर्तन असतं तर बरं झालं असतं. एवढं माणसाने गुणी असावा, अवगुणी नसावा. आणि माणसाच्या जीवनामध्ये अवगुणाला किंमत नाही, गुणाला किंमत आहे. माणसाच्या जीवनामध्ये अवगुणाला किंमत नाही. सप्ते बंद पाडणारे नालायक लोक गावगाव आहे, पण बंद पडलेले सप्ते चालू करणारे हे गावामध्ये एखादेच बापू सारखे माणसं आहेत. नसुद्या कोणी नसलं तरी एकटा हरिपाठ करतो, एकटा काकडा करतो, फक्त कीर्तनकार सांगून सप्ताह करू. याच्यामुळे जगाच्या मालकाला सुद्धा वाटत असेल आज बापू गेल्यामुळे गावगावच्या सप्त्यांना अवकळ आली आहे. विठाल थोडासा वेळ पुढे चाललाय म्हणून मी माझ्या अभंगाकडे वळतो. मी पुढे अजून थोडंसं त्याच्यावरती बोलणार आहे का. परमार्थ आणि संसार याच्यामध्ये फरक आहे. परमार्थ करणारी माणसं कोंबड्यासारखे असतात आणि संसार करणारी माणसं कोंबड्यासारखी असतात आणि परमार्थ करणारी माणसं मधमाशीसारखी असतात. संसारिक माणसाच्या पुढे 18 पिढ्याचं वैभव असू द्या, ती 19वी पिढी उचकल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकडे किती पैसा असू द्या, त्याला पुढची आशा लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून कोंबड्याचं उदाहरण का दिलं. कोंबडा खळ्याच्या राशीवर नेऊन सोडा, गेल्या गेल्या खात नाही, आधी उकरतो आणि मग खातो. नाही पोट सुतारानं ठोकलेली खुटी. प्रमाण असं फिट असावा. एकदा सुतारानं खुटी ठोकली का पुन्हा टिपणीने वचा वचा. तसे आशे कलाकार असल्यावर महाराज इथं नाही, घरी गेल्यावर सुद्धा वचा वचा करीत नाही. कळतंय ना. आणि आता लय वचा वाचा कुरखुरून आवाज यायला लागले ते. त्याचं एकच कारण आहे, आता पाटा नाही. चाली लय झाल्या, माणसं चालीचे झाले पण पाट्याचे कमी झाले. माणूस चालीचं बी असावा, माणूस पाट्याचं बी असावा. म्हणजे माणसं पावसाळ्यात बी चालावा, उन्हाळ्यात बी चालावा आणि हिवाळ्यात बी चालावा. महाराज तुका म्हणे झाले कोंबड्याचे परी, लाभची नेणे पुढेची उकडी. हे जरा लोकांचं सोडून द्या महाराज. मी लोकांचं सोलत नाही, मी माझं बोलतो बरं का. आता मी सामान्य असून एखादं कीर्तन करीत असेल, नसेल करत असेल सेवा, नसेल हा प्रारब्धाचा विषय आहे का.
आणि मला किती कीर्तन आहे ती हे लोकांना सांगण्यापेक्षा केलेलं कीर्तन कोणत्या पात्रतेत केलं हे जगाच्या मालकाने आराखडा काढावा. आणि आम्ही मरायच्या आधी आमचा नकाशा देवाच्या हातात तयार असावा. जसं बांधकाम करायच्या आधी इंजिनियरनी नकाशा काढावा आणि त्याच्या बाहेर इंचभर सुद्धा वीट गवंड्यानं नाही लावावा, तसं माणूस मरायच्या आधी चित्रगुप्तापाशी आमचा नकाशा असा तयार असावा, आखीव रेखीव कोरीव गुणसंपन्न सगळ्या असणाऱ्या त्या ठिकाणी बाजूनं एवढा गोड की जगाच्या मालकाला सुद्धा वाटलं पाहिजे राहिलो तर ह्याच नकाशात राहील, दुसऱ्या नकाशामध्ये राहणार नाही. आणि हा नकाशा आखीव रेखीव कोरीव जर कोणाचा असेल तर फोटोमध्ये दिसणाऱ्या बापूचा आहे. या बापूच्या अंतकरणाची घोडी जगाच्या मालकानं घेतलेली आहे, पाहिलेली आहे. परिणाम या अष्टमीला त्यांच्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये इंजिनियर म्हणजे स्वतः बापू होते, त्यांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी इंजिनियरच्या नकाशामध्ये परमार्थ एवढा आखीव रेखीव कोरला का त्या परमार्थाला हे मुक्ती नावाचं फळ जोडलं गेलं. याला म्हणायचं मगाशी घेतलेलं प्रमाण अट्टहास. आणि माणसाचा अट्टहास असावा तो घरावर झेंडा लावण्यासाठी नसावा, तर घराच्या देवघरामध्ये देवानं येऊन आमच्या राहावा याच्यासाठी असावा. आता जर एखादा बुवा कडक आला तर लोक त्याच्या पाया पडतील, पण एखादा जर अरे अरा गबाळ्या आला, अंगावरती कसले तरी कपडे घालून आला, पण गाथा पाटय ज्ञानेश्वरी पाटय वैभवाचा धनी आहे, तर खरं इमानदारीने सांगावा पाया कोणाच्या पडावं? कोणाच्या पडावं? साध्या सामान्य माणसाच्या पाया पडावं. जर असा सामान्य माणूस कोण असेल तर वैकुंठवासी बापू आहेत महाराज. विठाल सुरुवात बापूपासून केली, शेवट बापू पर्यंत करणार आहे. मी याच्याबद्दल कोणाला वाटू अतिशयोक्ती हो, नाहीतर अशी बी अतिशयोक्तीच आहे. त्याला त्याच्याबद्दल मला संशय नाही, आणि कोणी काय म्हणतं ह्याच्याबद्दल तर अजिबातच देणं घेणं नाही. कारण लोक आम्हाला जोपर्यंत चांगलं म्हणतील त्या दिवशी आमचं पटांगण आहे, आणि ज्या दिवशी लोक आमच्या विरोधात जातील त्या दिवशी आमचं कल्याण आहे. तर मला एक सांगू का, माणसाच्या जीवनामध्ये परमार्थ केल्यावर पुण्य वाढतं पण पाप कमी होत नाही. माणसाच्या जीवनात परमार्थ केल्यावर पुण्य वाढतं पण पाप कमी होत नाही. मग हे पाप कमी कशानं करायचं? जर याचं उत्तर कोणी मला विचारलं तर आपली रात्रंदिवस निंदा करणारी 4 माणसं आपल्या सोबत असावा. पाप कमी करण्यासाठी तेच पुरेसे आहेत. म्हणून जीवनामध्ये निंदकाचे घर ऐका, ही मी काय सांगतोय तुम्हाला, अहंकाराचा आंबा आहे, क्रोधाचा आंबा आहे, लोभाचा आंबा आहे, मत्सराचा आंबा आहे, नवे नवे हे सगळे आंबे आहे. पण याचा जर मालक शहाणा असला ना तर आडी नासू देत नाही. याला एकच कारण आहे, आडीमध्ये मालकाचं ध्यान असावा, आणि जो आंबा डागाळलाय तो वेळीच काढून टाकावा. ज्यानं आंबा काढून टाकला तो शेजारच्याला नाशवीत नाही. हृदय रूपी आडीमध्ये परमात्मा नावाचा आंबा आहे, पण काम क्रोध रूपी नावाचे बाकीचे विकाराचे आंबे परमात्मा अविनाशी असून सुद्धा त्याला विकार करायला लावतात. परिणाम देव अंतकरणात असून सुद्धा माणसाला नरकाला जावं लागतं, कारण आडी नासून जाते. विठ्ठल आडीमध्ये काय असतं? काड असतं. कशाचं असतं? गव्हाचं असेल, कशाचं असेल असतं. आंबा नासणं किंवा नाही नासणं हे काडाच्या हातात आहे का? बरं, आंबा चांगला असला तरी काढायला फरक पडत नाही, आंबा नासला तरी काढायला फरक पडत नाही, आंबा पिकून पुढे गेला तरी काढायला फरक पडत नाही. काड म्हणजे संसार आहे, किती आले आणि किती मेले, पण काढायला फरक पडला नाही तरी सुद्धा आम्ही म्हणतो माझ्यासारखा जहागीरदार कोणीच नाही. ध्यानात ठेवा, आजाकड पहा, पंजाकड पहा.
गेला, बाप मसना गेला. मला सांगा, आज्याचा फोटो घरात आहे, पंजाचा फोटो घरात आहे, सगळ्याचे फोटो घरात आहे. आमचा सुद्धा एक दिवशी घरात फोटो. बर, आमचे आजे पंजे गेले ना, मातीचा काय तोटा झाला का? उलट चिपट 2 चिपट मातीत वाढ झाली, पण कमी झालं. म्हणून माझ्यामुळं सगळं चलतंय, अशी छाती काढायची नाही. तू गेल्यावर जरा ज्यात चांगलं चलल. माणसाला संसार सुटत नाही. हे काम क्रोध आता लय बोलायचं, ह्याच्यासाठी मला बोलायचं नाही. वासनेच्या मागे नको जाऊ म्हणा, येडका मदन तरी काम क्रोध पाही, जयते कृपेची साठवण नाही. हे कृतांतच्या ठाई मानी जेते, ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. आणि याच्या पुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर अनेक प्रकारचे विकार असले. काम येश, क्रोध येश, रजो गुण समुद्भव. आता केनम प्रयुक्तम पापम चरती पुरुषा. चांगली चांगली लोक माती का खातात याचं एकच कारण आहे, काम आणि क्रोधानं त्याला माती खायला लावलंय. आता जर इथं बारकाद एखादं लेकरू माती खायला गेलं तर बसलेले म्हणते त्यांना कळत नाही. पण आता जर माझ्यासारखा कीर्तनकार कीर्तनातनं चालू म्हणला, जा तोंडमुठभर माती खाऊन येतो, लोक म्हणतील कीर्तन करतोय त्याला माती खायचं कळत नाही का? याचं एकच कारण आहे, कामानं माती खायला लावली, क्रोधानं माती खायला लावली. परिणाम हे सगळेच परमार्थ करणारे कोण कामानं गेलं, कोण क्रोधानं गेलं, कोण अहंकारानं गेलं. म्हणून ध्यानात ठेवा, सासूच्या पाया लेक नाही पडली तरी चलतं, पण सुनाला पडावं लागतं. कारण सुनाला नवरा जिंकायचा असतो, संसार जिंकायचा असतो. तसं विठ्ठलाच्या लेकी नाही पाया पडल्या तरी चालतं, पण विठ्ठलाच्या सुना म्हणजे तुम्ही आम्ही परमार्थिक लोकांना पुढच्याच्या पायाला हात लावावा, ही परमार्थाची पहिली पायरी आहे. मोठे कदम माऊलीच्या पाया पडायला जावा, आम्ही त्यांच्या पाया पडायच्या आधी त्यांचा हात पुढा असतो. विठ्ठल पिवळं झालेलं म्हणते, त्याच्या तिला शान आहे वय, तुझ्या बोलण्याहून कळलं तू किती शान आहे. कारण जो दुसऱ्याला नावं ठेवतो तो स्वतः त्याच्यामध्ये पडलेला असतो. आणि विनाकारण उकराचार्याची संख्या संप्रदायात जास्त झाली. मी एक संप्रदायात वैभव बोलून जातो, सगळे कीर्तनकार आहेत, मी नारदाच्या गादी कोणाला उद्देशून बोलत नाही. पण आता सगळ्या जगाच्या पाठीवर सगळ्यात बिघडलेलं क्षेत्र कोणतं असेल तर तो परमार्थ आहे. सगळ्यात जास्त बिघडलेलं क्षेत्र. तसं साधू संतांना लाज वाटावा तसं आमचं कृत्य आहे महाराज. हनुमंत महाराज मते नावाचा माणूस आहे, 5,500 चाली पाठ आहे. त्या आजही 100 रुपयाच्या धोत्रावर तुमच्या घरी येतोय, पण लोक त्याच्या पाया पडत नाही. इकडं तोफानं गाड्या फुटल्या. आमच्याकडे कीर्तनकार आलता, फक्त तोप वाजवली नाही माघारी गेला. मी म्हणलं त्याच्या धोत्रात वाजवाय पाहिजे होती. विडल नालायकपणा झालाय हा. 4092 अभंगाचा गाता लिहिला तरी तुकोबारायनं सांगितलं कधी परवडत नाही म्हणून. आम्ही एकाचा अभंग, सकाळ तीचा अभंग आहे, संध्याकाळ तीचा अभंग आहे, तरी 25,000चा घोडा लावावा लागतोय. ध्यानात ठेवा, तरी 25,000 भागत नाही. लोक नालायक, लोक म्हणते 51,000चा लावतो, पण चांगला नाचला पाहिजे. विठ्ठल प्रवडी आहे. इथून पुढे कीर्तन बंद झाली ती चालन, पण मोकळ्या मनाला बोलणारा माणूस आहे. याचं कारण आहे वय आयुष्यभर परमार्थ किती केला याला किंमत नाही, पण तोंड बाटलं का नाही बाटलं याला किंमत. माझी कोतवाल याने कामाची कोतवाल हरे हराची हरे हराची जमदा
दुर्वास ऋषी सारख्याला कामाला लावलंय महाराज. हे प्रमाण गोड दिलंय बाबांनी. परिणाम माणूस शेवटच्या कडला जात नाही. येत एकची लीला तरले जे सर्व भावी मजसी भजले तया आईलची थडीये सरले मायाजाळ. अंतकरण शुद्ध असलं तर पंढरपूरला जावं लागत नाही दादा. पंढरीचा मालक चालत येतो. अंतकरण शुद्ध असल तर माझी तारीख घ्या म्हणून भांडावं लागत नाही, त्यांच्या मागं लागावं लागत. ध्यानात ठेवा. देगलूरकर महाराज असतील, चैतन्य महाराज असतील, चंद्रशेखर महाराज असतील, छोटे माऊली असतील, मोठे माऊली असतील, हनुमंत महाराज मते असतील, मी तर म्हणेल बर का महाराज, इमानदारीने सांगतो, आता जर कल्याण व्हावा वाटत असल तर या संतांना अनुसरलं पाहिजे आपण, आपल्यासारख्या सामान्य माणसाने. आणि आम्ही जर कीर्तनाला यांना अनुसरलं तर माझी नारदाच्या गादीवर शपथ घेऊन सांगतो, आम्ही सुद्धा अमर झाल्याशिवाय राहणार नाही. असू द्या, मला जाग्यावर आणलं तुम्ही. अनुसर येतो अमर झाला. या गोष्टीला किती गोड महत्व आहे का. याच्यामध्ये जीवन जगत असताना माणसाला अनुकरण आणि अनुसरण, रात्री महाराजांना लय गोड सांगितलं. धोत्राचं अनुकरण करता येतं, शर्टाचं अनुकरण करता येतं, फेट्याचं अनुकरण करता येतं, पंचाचं अनुकरण करता येतं, पण नियमाचं अनुकरण करता येत नाही. माझ्या मते बाबानं 3 तास माणसं ताट वाढून बसवली होती. किती तास? 3 तास. परिणाम त्यांनी बोललं तर खरं होतंय. आळंदीमध्ये तमाशाचा फोड होता आणि मते बाबाला कीर्तन चालू करायचं होतं. मते बाबाच्या तोंडातनं सहजच शब्द निघाला, हे कवा जळतंय काय न म्हणले बोध होतंय, आपल्याला कीर्तन चालू करायचंय. मते बाबाच्या तोंडातनं शब्द निघला आणि 10व्या मिनिटाला तमाशगिराचा फोडच जळून गेला. महाराज, याला म्हणायचं तुम्ही देवा ते बजाल देव तुम्हा ते तुष्ट येईल. याला म्हणायचं अनुष्ठानाची ताकद. याला म्हणायचं आजही लय तमाशाचं फोड येतं महाराष्ट्रामध्ये, पण त्या आळंदीला मते बाबाच्या शेजारी कोणाच तमाशगिराची माय व्याली नाही, तिथं फोड लागावा. जागा रिकामी आहे पण तमाशाचा फड लागत नाही. याला म्हणायचं 16 तास केलेल्या अनुष्ठानानं अनुसर येतो अमर झाला. विठाल पण हे अनुकरण
महाराजांनी भागवतामध्ये 5 प्रकारच्या शुद्ध्या सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये वंशशुद्धी असावा, याच्यामध्ये द्रव्य शुद्धी असावा, याच्यामध्ये मातृशुद्धी असावा, याच्यामध्ये पितृशुद्धी असावा. या सगळ्या शुद्ध्या नाथबाबानं भागवतामध्ये सांगितलेल्या आहेत आणि डोंगरे महाराजांना आपल्या भागवतामध्ये सांगितलेल्या आहेत. महाराज द्रव्य शुद्धी किती असावा, जरा कलाकार सोडून माझ्यासारख्या कंबर बांधणाऱ्याला धरतो. कलाकाराचा विषय सोडून द्या थोडासा, पण कमीत कमी आमचं तरी धन चांगलं पाहिजे. आमच्या घरी एक कीर्तन करायला तर बोराटे महाराज स्वतःच्या घरी माझ्या, मी लोकांना सांगत नाही. ती म्हणला कीर्तनाच्या पैशामुळं माझ्या घरी असा परिणाम झालाय की म्हणला पोरग फक्त शनिवारी शाळेत जाते. म्हणला कधी एकतर मला होत नव्हतं, 15-16 वर्षांनी झालं ते फक्त शनिवारी शाळेत जातंय. मी म्हणलं पोराचं अजून चुकतंय, नुसतं शनिवारी शाळेत नाही जायला पाहिजे. मग त्यांनी शनिवारी मारुतीच्या देवळा पुढे तुला फास द्यायला पाहिजे. तुला जर एवढं कळतंय तर पुन्हा मागून का घेतो? मग मी अजून एक शोकांतिका म्हणून बोलतो बरं का. 25,000 रुपये पाकिट कुणी घेऊ द्या, कुणी ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, याच्याबद्दल दोष अजिबात नाही, कोणावर जळायचं अजिबात नाही. पण 25,000 घेऊन सुद्धा 500साठी वड्यात गाडी थांबती, ह्याचं लय वाईट वाटतं मला. ह्याचं लय वाईट वाटतं. आमच्या घरी कीर्तनकार रानात 2 किलोमीटर गाडी घेऊन आला तर गावात आल्यावर वॉशिंग सेंटरचं पैसे मागितलं. मग बाकीचं काय ब्युटी पार्लरला द्यायचं का? इमानदारीचा प्रश्न आहे महाराज. कोणाला राग आला तर आला, आपल्याला काही त्याचं देणं घेणं नाही. नारदाच्या गादीवर आपण मोकळं बोलतोय महाराज, इमानदारीनं सांगतो महाराज मी. हा द्रव्य शुद्धीचा विषय आहे. कशाचा विषय आहे हा? द्रव्य शुद्धीचा विषय आहे. माणसाची वंशशुद्धी असावा. वंशामध्ये पिढ्यानं पिढ्या बाटलीची पुंगळीची परंपरा चालण्यापेक्षा हरिपाठाची परंपरा असावा. एखाद्या बाईनं गावात चौकात येऊन नाही सांगावा माझी सून पालीसारखी पांढरी शिपट आहे. याच्यापेक्षा तू गावाच्या चौकात येऊन सांग माझी सून काळीच आहे पण 5 ज्ञानेश्वरीचे वय वाचल्याशिवाय संसाराची सुरुवातच करत नाही, दिवसाची सुरुवात करत नाही. याला वंशाची शुद्धी म्हणा. माणूस सून काळी आहे, पोरगा माझा काहीच काम करीत नाही पण दिवसभर गाता वाचल्याशिवाय दुसरा त्याला धंदाच नाही, त्याला म्हणावं त्याच्या जीवनात सगळ्यात चांगला सुपुत्र. तसंही कमवून नरकाला जाते महाराज. कमवलेला पैसाच माणसाला वैकुंठाला जाऊ देत नाही. लिहून घ्या माझ्याकडनं. साखरेची या राशी बैसले नुटी माशी तैसे श्रीचित्त आवेशी जयाचे मन. ज्ञानोबा म्हणतात साखरेच्या राशीवर बसलेल्या जसं माशीला उठू वाटत नाही तसं बाईच्या ठिकाणी मन गेलेल्या माणसाला परमार्थ करू वाटत नाही. चित्त आराधी श्रीयेचे आणि तेचे निछंदे नाचे माकड गारुडियाचे जिये परी. गारुड्याच्या माकडाचा जसा सूत्रद्वारा तसा त्या मालकाच्या हातात असतो तसं महाराज तुमचं आमचं ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला शंभुडी डोरू सबुड बुडी गुंतला पैकी. शेंबडात घुसलेली माशी बाहेर येत नाही. ठेला बेडूक कुंडी चिखलातला बेडूक बाहेर येत नाही तसं परमार्थ सोडून माणसं संसाराला येत नाही. पण ज्ञानेश्वरी गाता भागवत अनुसरलं आणि हा संसार अंतरला. परिणाम आम्ही अमर झालो विठ्ठल. इमानदारीने सांगतो हा अभंग मला सेवेला घ्यायला नव्हता पण रात्री महाराजानं हे अभंगाचं तोंड पाडलं आणि मी रात्री ठरवलं शेवटची 2 चरण मी घरी गेल्यावर पाठ केले ती महाराज. इमानदारीनं सांगतो महाराजांना येताना सांगितलं जसं घडल तसं चिंतन बापू करून घेतील तसं चिंतन ऐका. पण हे परिणाम आमचं कसं आहे काय एकादशीच्या दिवशी जितुला पाडू आम्हाशी पंचमीच्या दिवशी ती तुलाची नागाशी. ज्ञानोबाराया म्हणतात लोक फक्त पांडुरंगाच्या पतिव्रता नाहीत. शास्त्र सांगतं या बायांना नाही लावायचा ते प्रमाण. तुका म्हणे पतिव्रतांची देवावर सत्ता. हे प्रमाण पहिल्यांदा माळ करायला लागलं पाहिजे. ज्यानं कपाळाला बुकान गळ्यात माळ घातली आहे त्यानं उभ्या आयुष्यात दुसऱ्या देवाच्या नादी लागलं नाही पाहिजे. ती वारकरी संप्रदायातली पतिव्रता आहे. आणि माझे बापू छाती ठोकपणे सांगतो मरेपर्यंत पतिव्रता होते आणि कुंकवा सहित वैकुंठाला गेले. ही बापून कमवलेलं धन आहे महाराज. पुन्हा दुसरा गंध कपाळाला लावायचा नाही, दुसरी माळ गळ्यात घालायची नाही.
पण आमचं लय गोड आहे. आषाढीला पहिल्या 15 दिवसात माऊली 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 आणि दुसऱ्या 15 दिवसात वड्याला सस धराय चावली चावली चावली. सोमवार आला का महादेव, मंगळवार आला का ते सगळ्याचं पाठ आहे. ऐका, ज्ञानोबा याची ओवी आहे, देव बदलून भक्ती करणारी माणसं वारकरी संप्रदायातल्या वेश्या आहेत या. ऐसा अखंड भजन करी उगान राहे क्षण भरी अवघेन गावद्वारी आहे वजैशी. ज्ञानोबा म्हणतात, देव बदलून भजन करणारी, पोटासाठी भजन करणारी वेश्या जशी गावाच्या दाराला राहते आणि सांगते, गावात माझ्यासारखी कोणी पतिव्रता नाही. का? माझा नवरा कधी मरत नाही, माझा पैसा कधी थांबत नाही आणि माझ्या कपाळाच्या कुंकवाला कधी पुसावा लागत नाही. एक मेला का दुसरा नवरा. असा करणारा माणूस. म्हणून तर माझे नामदेव महाराज, साधू संत सगळे सांगून जातात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. मेलो तरी पांडुरंगासाठी. मी एक शब्द सांगून जाऊ का? जर मला कोणी विचारलं प्रेम कोणावर करा, तर त्या शब्दाचं उत्तर आहे प्रेम सगळ्यावर करा. पण कुणीतरी मला विचारलं ना, मला कोणावर तरी एकावर प्रेम करायचं आहे, तर मी सांगेल, नाशिवंत जीवनासाठी प्रेम करण्यापेक्षा अविनाशी परमात्म्यावर प्रेम करा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विढाल परंपरा पाठीमागणं चालत आली पाहिजे. वंशशुद्धी. मला आता बाकीच्या शुद्ध्या सांगायच्या नाहीत, फक्त पितृशुद्धी आणि मातृशुद्धी सांगायची. किती मातृशुद्धी आणि पितृशुद्धी महत्वाची आहे का? तुका म्हणे, ज्याचा पिता नाही शुद्ध तयशी गोविंद अंतरा. ज्याचा बाप चांगला नाही त्याला देव कधी भेटत नाही महाराज. तयाशी गोविंद अंतरला. ऐका, बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा, गोडी तशी मेघ आणि माई तशी लेख. शास्त्र सांगतं. ऐका, कुंभार तसा लोटा, बाप तसा. आता हे सगळेच कीर्तनकार सांगतात, त्याला पिटवून आणायला सांगितलं ते जूर कहाणीतच येतं. बाप तसा बेटा. ऐका, कुंभार तसा लोटा. ज्या कुंभाराचं अंतकरण जड आहे त्या कुंभाराच्या गाडग्याचा काठ सुद्धा जड असतो. ज्या कुंभाराचा हात थरथर कापतोय त्याचं गाडगं सुद्धा खरखर वाजतं. ऐका, आणि ज्या कुंभाराचं हृदय मुव आहे त्याचं गाडगं सप्त्यातल्या काल्याला जातं. हे लिहून घ्या माझ्याकडे, त्याचं उत्तर आहे. आणि दुसरी गोष्ट, माणसाच्या जीवनामध्ये आई शुद्ध लागते. आई, याला गोड वारकरी संप्रदायामध्ये दंडक आहे बघा. सुशीलो मातृपुण्यनम पितृपुण्यनम चतुरता उदारो वंश पुण्यनम आत्मपुण्यनम सभाग्यता. आईचं पुण्य असेल तर सुशील मुलगा जन्माला येतो, बापाचं पुण्य असेल तर चतुर मुलगा जन्माला येतो, वंशाचं पुण्य असेल तर पंक्ती घालणारा मुलगा जन्माला येतो, आणि स्वतःचं पुण्य असेल तर भाग्यवान मुलगा जन्माला येतो. उन्मादो मातृदोषनम पितृदोषनम मूर्खता, कार्पण्यम वंशदोषनम आत्मदोषनम दरिद्रता. शास्त्र सांगतं, आईचं पाप असेल तर खाणारा पिणारा नालायक वाईट मुलगा जन्माला येतो उन्मद. बापाचं पाप असेल तर मूर्ख मुलगा जन्माला येतो. वंशाचं पाप असेल तर तुपातली माशी चुकून खाणारा नालायक मुलगा जन्माला येतो. आणि स्वतःचं पाप असेल तर दलिंदर मुलगा जन्माला येतो. विडाल पितृशुद्धी आणि मातृशुद्धी. काय झालं? मोठे कदम माऊलीच्या मुखातून एक शब्द ऐकलाय मी. आळंदीमध्ये एक माणूस गेला, छोटे कोण कीर्तनकार असेल, अधिकारी, त्याचं नाव माहित नाही. त्याला सांगितलं आत्ताची आत्ता कीर्तन बंद करायचं. आणि परमार्थाला आडवी येणारी माणसं म्हणजे जातीत संकर झालेली माणसं. जोशी महाराज सांगतात, आमचे अमृत महाराज जोशी, एखादा सप्त्याला कीर्तनाला परमार्थाला माळला जर आडवा येत असेल तर समजायचं आई एकाची आणि बाप एकाच आहे. कारण कुंभकर्ण आपला रावण आणि कुबेर एकाच बापाच्या पोटी जन्माला आली आहे, पण आई वेगळी आहे. कुबेर जन्माला आली ती ब्राह्मण कन्या आहे, आणि रावण जन्माला आला ती राक्षस कन्या आहे. विठ्ठल सांगितलं कीर्तन बंद करा. तो म्हणला आईला जाऊन विचार बरं नेमकं काय पाप केलं. त्यावेळेस आईनं सांगितलं, ह्याची ओवी भागवतामध्ये आली. सत्य त्याच वेळी घडला व्याभिचार आणि मातेशी व्यवहार अत्यंजाचा. आईचं प्रमाण काय सांगितलं? खरंय
तुला जन्माला देताना आईनं व्याभिचार केलाय आणि तुझा जन्म एका अत्यंत योनीच्या कुळापासून झालाय. जयाशी नावडे हरिनाम कीर्तन अनेक नर्तन वैष्णवांचे विढल. आजही ज्याला परमार्थ आवडत नसल, गाता आवडत नसल, ज्ञानेश्वरी आवडत नसल, भक्ती आवडत नसल, नक्की समजायचं आपल्या आई बापानं खाल्लेली माती आपल्या रूपानं जन्माला आली आहे. हा, आणि ज्याला परमार्थ आवडत असल त्याने समजायचं अनंत जन्माचे सुकृत उदरी. माझा वेळ पुढे चाललाय म्हणून मला आटोपते घ्यायचं आहे. आईची शुद्धी असावा. हा, मी सांगितलं मग अशी गोडी तशी मेघ. गोडी गरीब असल्यावर मेघ हलकी असली तरी चालतं, पण गोडी जर नाल गोडी असेल तर मेघ लांब लचक लागती. मेघ काय लागती? लांब लचक लागती. तसं ध्यानात ठेवा. गोडी तशी मेघ आणि माई तशी लेख. ऐका, पितृशुद्धी असावा, मातृशुद्धी असावा, द्रव्यशुद्धी असावा, वंशशुद्धी असावा, आणि मग आम्ही आमच्या जीवनामध्ये म्हणावा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा याची माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी. हे जीवनामध्ये माणसाच्या जीवनात असावा. म्हणून निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी, परी त्या देवाचा विश्वास बुडवणी निज विषय शेवती निज पतन. भागवतामध्ये नाथबाबा सांगतात देव मिळवायला हा देह दिलाय, पण या देहानं देवाचा विश्वास तोडला आणि भगवान परमात्म्याची भक्ती सोडून संसार केला. परिणाम ते लोक विषयाच्या संग भरकटत गेले आणि संसारपुरामध्ये वाहत गेले. पण ज्यांनी ज्ञानेश्वरी अनुसरली, ज्यांनी गाथा अनुसरला, ज्यानं ज्ञानोबरायाला अनुसरलं, ज्यानं तुकोबरायाला अनुसरलं, ज्यानं भगवंताला अनुसरलं, तो मात्र या जगामध्ये अमर झाला. माझ्या बापून कीर्तन केलं, कीर्तनाला अनुसरलं, प्रवचन केलं, प्रवचनाला अनुसरलं, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, ज्ञानेश्वरीला अनुसरलं, काकडा केला, काकड्याला अनुसरलं, लोकांशी चांगलं वागले. परिणाम साच आणि मवाळ, मिथुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. याच्याही पुढं जैशी वाईयाची धाव, तैसा सरळ स्वभाव, शंका आणि हाव नाही जेते. लोकांनी दुसऱ्याला बोलताना लाळ गळसतो दुसऱ्याचं कौतुक करावं. आणि या जगात ज्याला मोठं व्हायचंय ना त्या माणसानं फक्त दुसऱ्याला मोठं म्हणावा, मोठा झाल्याशिवाय राहत नाही. 100%. पण आम्ही मोठ्याकडे बघताना मोठ्याच्या तोंडाकडे बघत नाही, खाली बघतो. परिणाम आम्ही खाली खाली येतो. आणि आम्ही वरच्याकडे बघावा. आपण आपल्यापेक्षा मोठ्याच्या नादी लागावा. दिशी पेनारानं 90च्या नादी लागावा. लय मोक ते जरा येतं कधी कधी ओघामध्ये. ध्यानात ठेवा, आता ते नको बोलायला. मला वाटतं एखाद्यानं 10 एकर जमीन घेतली त्याच्या नादी लागण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचून एखादा अमर झाला त्याच्या नादी लागावा. बरेच लोक म्हणतात तो मुस्लिम आहे, तो अत्यंज आहे, तो असा आहे, वैकुंठवासी. काय त्या महाराजांचं नाव माझ्या तोंडात येई नाही आता कीर्तनामध्ये. ताजुद्दीन बाबा शेख. बरेच लोक म्हणतात मुसलमानाचा बाबा कसा कीर्तन करतो. ते कीर्तन करताना जर तुला मुसलमान दिसत असेल का तर बाबा मुसल नाही, तू मुसलमान आहे. इथं जात नसती वारकरी.
तोची धन्य धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन लाली मेरे लाल की जित देखू उत लाल लाला को देखन गई मै भी हो गई लाल काय महाराज आहे माझी मीराबाई काय सांगते माझे काय सांगतात महाराज खरं सांगू का इमानदारीनं थोडं थोडं जमतंय पण सगळ्याला बघून मी आपलं गप राहिलो आणि मी म्हणलं असतं तर हे 100% माझ्या माग म्हणले देण्यात ठेवा महाराज खरं सांगू का जसं भाजीसाठी मीठ असतं तशी मिठासाठी भाजी नसते तसं भजनासाठी कीर्तन नसतं कीर्तनासाठी भजन असतं माझ्या कीर्तनामध्ये माझं भांडण झालं मागल्या महिन्यात महाराज मी खोटं सांगत नाही कीर्तनातली चाल किती मिनिटं म्हणावं 35 मिनिटं मला वाटायचं जिताच मसन वाट्यात न्यावा कीर्तनाला उडत्या चाली लागतात कीर्तनाला कामापुरतं लागतं महाराज ध्यानात ठेवा 11:30 जर माझ्याकडे येणं आला तर मी मेलेला माणूस सांगायचा वरी सरात सांगायचं का माझंच वरी सरात करायचं विढ काळाचं भान असतं त्याला जातवान वारकरी म्हणतात आणि जातवान वारकरी कोणाला म्हणून सांगू का ज्याला मालकिनीला चाटत चोर आल्यावर बुकत त्याला इलायची कुत्र म्हणावा आणि मालक असल्यावर झोपत आणि चोर आल्यावर फाडत त्याला जातवान कुत्र म्हणावा संसारात झोप लागते पण परमार्थात आल्या का पेटून उठतो त्याला वारकरी रत्न म्हणावा महाराज त्याला जातवान वारकरी म्हणावा हे वैभव आहे वारकरी संप्रदायाचं आणि याच्यासाठीच मोकळे मन रसाळवाणी त्याच गुणी संपन्न अनुसरे तो अमर झाला एक शब्द सांगतो आणि मधलं भजन घेतो ऐका अनुसरण किती असावं रामकृष्ण परमहंसाने हनुमंतरायाचं अनुसरण केलं मला हनुमंतच व्हायचंय परिणाम हनुमंतराया कुठं राहायचे झाडावरती राहायचे झाडावरती बसायचे आणि भगवंताचं भजन करायचे रामकृष्ण परमहंस झाडावर बसून भजन करायचे तर असं सांगतात मोठ्याच्या मुखात ऐकलंय रामकृष्ण परमहंसाचं माकड हाड वाढलं होतं याला भक्ती म्हणावं विदर्भाचं रत्न गुलाबराव बाबा महाराज यांनी उभ्या आयुष्यात स्वतःला प्रश्न निर्माण झाला काय करावा बरेच लोक म्हणले उत्तर कबीर महाराजच देतील म्हणून त्यांच्या अंगावर शेला पांघरला आणि शेला पांघरल्यावर परत सगळे शांत झाले मग काढला बघितलं तर कबीर महाराजाचा देह नव्हता कबीर महाराजाच्या उजव्या अंगाच्या तुळशी झालत्या आणि डाव्या अंगाची फुलं झालती याला म्हणायचं देहाना अमर होणं याच्यामध्ये असंही आहे वारकरी संप्रदायाच्या नियमानं दहन केलं आणि तिसऱ्या दिवशी अर्ध्या तुळशी झाली आणि अर्ध्या फुलं झाली असं दोन्ही आहे पण दोन्ही मान्य करा आपण देहानं अमर होणं आत्म्यानं अमर होणं काय आहे आत्मा त्यांच्यामध्ये विलीन होणं आणि कीर्तीनं अमर होणं काय आहे माणूस मरावा पण कीर्ती रूपाने शिल्लक व्हावा तो का म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे म्हणून बापू देहानं अमर झाले कारण याच्यात शंका आहे बापू आत्म्यानं अमर झाले याच्यात शंका नाही पण बापू 100% कीर्तीनं अमर झाले हे तुमच्या आमच्याकडे बघून कळतं म्हणून अनुसरे तो अमर झाला आणि अंतरला संसार या अंतराचा संसार अंतरला परिणाम न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे वारकरी संप्रदायाच्या नेमानं मधलं भजन विडोबा पण अमर होत असताना एक अवघ्या 5 मिनिटांमध्ये थांबतो बरं का ऐका चिरंजीव पदामध्ये नाथबाबांनी लय गोड सांगितले चिरंजीव जर व्हायचं असेल ना तर त्याला काय पाहिजे माहितीये का चिरंजीव पद पाववयाशी
आन उपाय नाही साधकाशी, हे किंचित बोलो निश्चयशी साधकाशी कळावया. हे आपल्या कोणाच्या पाठांतरात असेल, सगळ्यांच्या नसेल, पण सांगून जातो. साधकाला चिरंजीव व्हायचं असेल तर त्याला कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे? तर येते पाहिजे मुख्य अनुताप. अनुतापाचे कैसे स्वरूप, नित्य मृत्यू लागला समीप, न मानीच अल्पदेह सुख. नाथ बाबा म्हणतात आम्हाला एकच आठवण पाहिजे, घडी घडी काळ वाट याची पाये, अजून किती आहे अवकाश. हे ज्याला कळालं तो माणूस कधीच प्रपंचाच्या नादी लागत नाही, तो माणूस परमार्थाच्या नादी लागतो. आणि एकदा परमार्थात पिकला, पिकली या शिंदे कडोपण गेले. आणि याला सगळ्यात मोठं उदाहरण चिक्कूच आहे. चिक्कू फोडायला चाकू लागत नाही, पिकला का 2 बोटानं फुटतो, आणि 2 बोटानं फुटला का बिमानानंच गुळून पडतो. तसं संप्रदायामध्ये वारकरी पिकला का मनानच देह सोडतो आणि चिक्कू सारखा देवाकडे निघून जातो. आपल्याला माहितीये का, शेळी पाणी पिते बघा. शेळी मुटकं टेकवते, अंगाला घाण न लागता पाणी पिते. हा शेळीचा घ्यायचा गुण आहे. पण आम्ही शेळीसारखं पाणी पित नाही, मग आम्ही म्हशीसारखं पाणी पितो. पाणी पिऊ नाही तर नाही पिऊ, पण अंगाला मात्र लय घाण लागलेली असते. म्हणून नाथबाबाची याच्या पुढची ओवी आहे महाराज. नावडे प्रपंच प्रपंची बैसणे, नावडे कोणाशी बोलणे, ना आवडे योग्यता मिरवणे, ना बरवे खाणे नावडे. नाथ बाबा म्हणतात आम्हाला प्रपंच आवडत नाही, पक्षी अंगणी उतरते वेळेअभावी. ऐका, आम्हाला प्रपंच आवडत नाही, सोडा. प्रपंचात बसणं सुद्धा आवडत नाही, सोडा. आम्हाला कोणासंग बोलणं सुद्धा आवडत नाही. तुका म्हणे वाचा वाहिली, हरी बोला देता हरी बोला घेता. दुसरी गोष्ट, नावडे योग्यता मिरवणे. मी ह्या वंशाचा आहे, मी त्या वंशाचा आहे, मी ह्या फडाचा आहे, माझं असंय, माझं तसंय. नाथ बाबा म्हणतात हे माणसानं सांगितलं नाही पाहिजे, ज्याला देवाकडे जायचंय त्यानं. आणि बरवे खाणे ना आवडे, चांगलं खाणं त्याला आवडलं नाही पाहिजे. याच्या पुढे जाऊन असणार त्या ठिकाणी किती गोड सांगतात माझे नाथ बाबा. नको नको स्त्रियांचा सांगात, नको नको स्त्रियांचा एकात, नको नको स्त्रियांचा परमार्थ करीती घात पुरुषाशी. विठाल एकच मेळ घेतो आणि थांबतो. ऐका किती गोड आहे बघा. मी आज तुम्हाला मगाशीच सांगितलं, फक्त बापूचं जीवन मांडणार आहे मी, बाकीचं तुम्हाला काही सांगणार नाही. किती गोड आहे ऐका. किंवा वांजेचे नि सुते रणी जिंकिले इंद्राती, किंवा कासवेचे नि घृते कुंभकर्णाशी तरळ होय. बघा जरा डोक्यात बसतंय का. ऐका काय सांगतात माझे नाथ बाबा आनंद लहरी मध्ये. वांजीचं पोरग हातात तलवार घेऊन आलं आणि इंद्राला पराभूत केलं वांजीच्या पोरानं. बर, काशविनीच्या तूप काढलं आणि कुंभकर्णाला खायला घातलं, परिणाम कुंभकर्णाला जुलाब लागलं. खरंय 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 का. संसारात सुख आहे म्हणणं हे तेवढंच खरंय. किंवा चित्राची या हुताशेने महादग्ध होती वने, रज्जू सर्पाची या पाने मृत्यू पावे कृतांतू. भासलेला दोरी रुपये साप काळाला चावला आणि काळ मेला. खरंय. किंवा चित्रातल्या झाडाला आग लागली आणि अख्खं जगत जळालं. खरंय. हे जसं खोटय तसं नाथ बाबा म्हणतात हेही ईश्वरीच्या घडे. ईश्वराच्या इच्छेनं हे सुद्धा घडल. परी हरी भक्ताशी बद्धता न जोडे, फिटले जन्म मरणाचे कोडे, तुरडे बिरडे तुटले मायेचे. नाथ बाबा म्हणतात हे सगळं खोटंय तरी खरं होईल, पण हरी भक्ताला कधी पुनरपी जन्माला यावा लागणार नाही हे तेवढंच खरंय. जन्म मरणाचं कोड फिटलंय आणि ते अमर झालेले आहे. परिणाम आता देव पाठी माग माग पुढं उभा आहे. विसंबेना माता बाळा तैसा लढा पाळावा, याचं एकच कारण आहे, त्यानं केलं काय. त्रिभुवनाची सत्ता, त्रिभुवनाची सत्ता, हा त्रिभुवनाची सत्ता, त्रिभुवनाची सत्ता, ओ त्रिभुवनाची सत्ता, हा त्रिभुवनाची सत्ता, ओ त्रिभुवनाची सत्ता. Oh
त्रिभुवनी ज्याची सत्ता रक्षिता तो झाली. मग एक 5 मिनिटं घेतोय, कारण हा एवढा मोठा सोहळा केलाय आणि फक्त 5 मिनिटाचा माझा विषय शिल्लक आहे. भगवंता रक्षिता कसा होतो? चांगला वारकरी, चांगला माळकरी, चांगला भक्त असेल ना, तर राजस्थानमध्ये एक कृष्णाची मूर्ती आहे बघा, जिचं चमन केलेलं आहे. काय अर्थ आहे व त्या कृष्णाच्या मूर्तीचा? कधी अभ्यास केला तर अशी कथा येते. एक वारकरी आयुष्यभर भक्ती करून पंढरीची वारी करत होता, पण शेवट देह ठेवताना देवाला विनवणी केली की आता काय मला येता येणार नाही बाबा, आम्ही आता चाललोय. तो वारकरी गेला तर त्याला देह देण्यासाठी, अग्नी देण्यासाठी, मुंडन करण्यासाठी कुणीच नव्हतं. तर सांगतात जगाचा मालक पंढरपूरवरनं आला आणि त्यानं स्वतः हातामध्ये शिकई धरली, त्या वारकऱ्याची अंत्ययात्रा काढली, त्याच्यासाठी मुंडन केलं, केस तर्पण केली आणि त्याच्यासाठी पिंडदानाचा विधी जगाच्या मालकानं केला. याला म्हणायचं त्रिभुवनी ज्याची सत्ता रक्षिता तो झालिया, किंवा तुका रक्षिता तो झालिया, किंवा तो रक्षिता झालिया. एवढी ताकद आहे. आजही बापून आयुष्यभर कीर्तन केलं महाराज. सकाळी आमच्या आवटे महाराजांना बापूंचा टेटस ठेवला होता महाराज. त्या बापूंच्या टेटसमध्ये कीर्तन बघत असताना असं वाटत होतं, आज जर यदा कदाचित देवाची कृपा झाली आणि बापू कीर्तनामध्ये अवतरी झाले तर किती भारी वाटेल महाराज. कारण एका जीवनामध्ये माणूस पुन्हा येणं हे वैकुंठवासी माणसाची ताकद आहे महाराज. जीवनातनं 2 मुलींचा माहेरामधला बाप निघून गेलाय, 2 मुलांचा कायमचा आधार निघून गेलाय, आईचा, बहिणीचा, भावाचा त्याग करून 2 बायका ज्या बापूच्या जीवावरती नांदायला गेले त्यांचं कपाळाचं कुंकू गेलेलं आहे. आणि एका जीवनामध्ये, एका मुलीच्या जीवनामध्ये आपल्या सासरवाडीमध्ये देव नाही आला तरी चालतो, पण काठी टेकत का होईना पण म्हातारा बाप आपल्या दाराला यावा, ही सासरवासी स्त्रीची अंतिम इच्छा असते. माझ्या तुकोबारायानं वैकुंठ गमन केलं, पण भागीरथीनं टाव पडला बाबा. भागीरथी बोलू लागले, बाबा या भागीरथीला शब्द दिला होता, ताई तुझ्या घरी येईल मी, काय खायचं बाबा तुम्हाला? काय नाही ताई रे, माझ्यासाठी फक्त शेवाळ्याचा भात कर बरं. मी आल्यावर एका मुलीला बाप घरी यायचं म्हटल्यानंतर एवढा आनंद होतो महाराज. नवऱ्याला सांगत असते माझा बाप येणार आहे, सासू सासऱ्याला सांगत असते माझा बाप येणार आहे, नवे नवे देवाला सुद्धा सांगत असते, देवा अरे तुझ्या रूपानं 33 कोटी ज्या बापाच्या पायात देव आहे ना, ते 33 कोटी देवाचा पाय माझ्या बापाचा माझ्या घराला लागणार आहे. बाबा भागीरथीनं डावं पडला, बाबा येतो म्हणला होता, वैकुंठाला गेला कसं? जगाच्या मालकाला वैकुंठामध्ये भागीरथीचा टाहो ऐकायला मिळाला. बाबा तुको बरे देवाला म्हणताय, हे देवा अरे एका मुलीला जिवंत आहे तोपर्यंत सुख नाही देऊ शकलो, सगळं गाव म्हणायचं भिकाऱ्या तुक्याची लेकरे ती, म्हणून विटंबना झाली. पण लग्न करून गेल्यानंतर शब्द दिलता, ए ताईडे तुझा बाप भिकारी असेल पण बाप जिवंत आहे तोपर्यंत तुला भिकाऱ्यासारखं राहू देणार नाही ताईडे. एका मुलीचा बाप म्हणजे काळजाचा तुकडा आणि मुलगी म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा आहे.
गेलेला धावा वैकुंठात ऐकायला गेला, देवाला विनंती केली आणि जगाच्या मालकाच्या अधिष्ठानानं जगद्गुरु तुकोबराय पंचमीच्या दिवशी भागीरथीच्या घरी आले महाराज. पण बाप नावाचं तत्व असं असतं, मुलीची कितीही गरिबी असू द्या, बाप जगाला सांगतो माझी पोरगी लय श्रीमंताच्या घरीवर. घरी गेल्यानंतर बाप आला म्हणून माझ्या भागीरथीनं पाण्यामध्ये 4 शेवाळ्या टाकल्या आणि शेवाळ्याचा भात केला. पण बाबाला सांगितलं, बाबा तुम्ही माझ्यासाठी वैकुंठाहून आला आणि पोरीसाठी बाप वैकुंठातून येतो बरं. एवढं प्रेम आहे बापाचं. आणि आल्यानंतर म्हणते, बाळा काय झालं, डोळ्यात पाणी आलंय, मी जिवंत असताना मी माघारी तुझ्यासाठी वैकुंठातून आलोय, तुझ्या डोळ्यात पाणी आहे. बाबा शेवाळ्याचा भात आहे पण भातासंग खायला दूध नाही हो. त्यावेळेस बापानं काय केलं असेल, येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, त्या महादेवाचा दगडाचा नंदी उठवला महाराज आणि त्याचं दूध काढून त्या शेवाळ्यामध्ये मिसळून बापानं खाल्ला आणि बापानं आशीर्वाद दिला, हे भागीरथी जगी ऐसा बाप बाबा ज्याचा वंश मुक्ती जावा, पोटा येता हरले पाप. महाराज जीवनामध्ये असा बाप असावा जो कांतीलाल बापू सारखा असावा की स्वामीने सुद्धा उभे आयुष्यात म्हणावा, आज मी माझं वैभव कमावलंय, जे भोगतोय ते माझ्या बापाची इष्टेट आहे. आणि इथून पुढे जर देवाने मला कधी विचारलं तुला काय पाहिजे, तर एकच इच्छा आहे, 1000 जन्म माणसाचं दे पण कांतीलाल बापूच्या पोटीच दे देवा. हे वैभव त्यांच्यामुळे मला भोगायला मिळालंय. आज स्वामीचा पकवास, आज स्वामीच्या लगी, आज स्वामीचं महाराष्ट्रामध्ये झालेलं नाव, त्यांच्यासाठी तुम्ही आम्ही जमलोय. पण यदा कदाचित सगळ्यांच्याच अंतकरणामध्ये प्रेम असेल असं नाही. पण बापू एक नावाचं तत्व होतं की देवाला सुद्धा सांगत होते, माझा स्वामी तुझ्या कीर्तनात पकवास वाजवतोय, माझा पप्पू स्वामीला साथ देतोय, माझे दोन्ही जावई माझ्या पोरीला बापाची माया देताय आणि माझी 4 लेकरं माझ्या बायकांना लेकराप्रमाणे आईप्रमाणे सांभाळताय. हे जीवनाचं वैभव आहे महाराज. माझ्या जीवनामध्ये बापूंची थोडीच संगत घडली महाराज. पण ज्या दिवशी गाडी घेऊन आलो ना, त्या दिवशी स्वामीला हक्कानं सांगितलं महाराजांची गाडी पुजायची. बेनवडी कुंभे फळाला ज्या दिवशी कीर्तनाला गेलो, त्या दिवशी बापूला सांगितलं सांभाळून घ्या. बापूने सांगितलं, महाराज तुम्ही माझ्या मुलासारखे, मी तुम्हाला सांभाळून घेतोय. मी म्हणलं मला बाप भेटला, आज 17वं वर्ष मी माझा बाप गमावलाय आणि बापाची किंमत त्यालाच विचारा ज्याचा बाप गेलाय. बाप गेल्यानंतर आभाळ टेकल्यासारखं होतं महाराज. मुलीचा मुलगी म्हणजे बापाचा काळजाचा तुकडा आहे. आज सगळं मिळालं पण मुलाच्या चेहऱ्यावरचं समाधान बाप जिवंत असलं तरच असतं. किती संकट येऊ द्या जीवन जगताना, किती संकट येऊ द्या, बाप पोराला म्हणतो, हे पोरा पट्ट्या आहे तोपर्यंत भ्यायचं नाही, हसत गावात जा. आणि गावात गेल्यानंतर लोक म्हणतात एवढे संकट आहे पण स्वामीन पप्पू का हसताय. लोक म्हणली असती याचं एकच कारण आहे, या चेहऱ्यावरच्या हसण्याचं कारण कांतीलाल बापू जिवंत आहे. आणि आज महाराज सगळं गेलं, बाप निघून गेला ना जीवनातलं वैभव निघून जातं महाराज. बाप गेल्यानंतर जगामध्ये कोणी चांगल्या नजरेला आमच्याकडे पाहत नाही. लोक जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे म्हणतील महाराज, पण संकट आल्यानंतर जीव घेतील. पण जीव देणारा एकच आहे, तुका म्हणे निधी गांजू अनेकाशी, उधार जीवाशी आपुलिया. मुलगी म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा आहे महाराज. 9 महिने 9 दिवस पोटात वागवते तिला आई म्हणतात, पण आयुष्यभरासाठी काळजात वागवतो त्याला बाप म्हणतात. बाप कधीच रडत नाही महाराज. मुलगी जन्माला आल्या ना तरी बाप रडत नाही. मुलीला शाळा शिकवताना परगावी पाठवलं तरी बाप रडत नाही महाराज. बाप कधी उभ्या आयुष्यामध्ये पोरीचा साखरपुडा ठरल्यावर रडत नाही. बाप पोरीच्या लग्नात रडत नाही. बाप पोरीची बोलवण करताना रडत नाही. बाप महाराज जीवनामध्ये तायडे तू पोचलीस का म्हणून फोन केल्यावर सुद्धा विचारत नाही. पण तिकडून एक शब्द येतो, बाबा महिना झाला माझ्यासाठी इकडं तिकडं फिरताय, बाबा माझ्या पत्रिका वाटताय तुम्ही, बाबा या 2 पोरीच्या लग्नामध्ये टोपी घालून बेंदणारा वर बाप आता स्वामीच्या आणि पप्पूच्या लग्नात येईलच असं नाही बाबा. पण ज्या दिवशी माझ्या लग्नासाठी 1 महिनाभर 1 टाइम जेवून माझं लग्न पार पाडलं ना बाबा, आज सकाळपासून तुमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही बाबा, मी पोचले. फक्त या तायडीची एकच विनंती आहे, पोट भरून जेवा आणि आज आराम करा बर का बाबा. तुम्ही
असा शब्द ज्या दिवशी बापाच्या तोंडातनं आई मुलीच्या तोंडातनं बाप ऐकतो ना, त्या दिवशी बाप म्हणतो आज मी माझ्या काळजाचा तुकडा नाही पाठवला, मुलगी नाही पाठवली, माझ्या काळजाचा तुकडा आणायला पाठवलाय. जिवंत असून सुद्धा बापाच्या मेलेल्या वेदना भोगतो तो बाप आहे माझा. पण ह्या बापानं परीचा फोन ठेवावा आणि घरामध्ये जाऊन झोपावं. ज्यावेळेस कोणाला जर वाटत असेल ना बाप काय असतो, तर संध्याकाळी जावा आणि त्या बापाच्या तोंडावरचं पांघरून काढा. गंगा यमुना सारखं अंतरून ओलं होईपर्यंत रडतो, त्याचं नाव बाप आहे महाराज. हा बाप, आपण बाप झाल्यावर विचारा आपल्या पोरावर आपलं किती प्रेम आहे. एके काळामध्ये आम्ही आजारी असल त्यावेळेस आमच्या उशाला रात्रभर बसलेला उपाशी बाप असल, बिल नसल भरायला पैसे तरी सुद्धा डॉक्टरला म्हणेल मी गावाकडे जातो, अर्धा एकर विकतो, पण माझा पोरगा मेला नाही पाहिजे. आज सगळं आहे. स्वामी सप्ताह करू शकताय, ही माणसं गोळा करू शकताय, पण कांतीलाल बापू वाटतंय कधी कीर्तनाला गेले असतील, बायकोला वाटतंय माझा नवरा येईल, पुरीला वाटतंय माझा बाप येईल, स्वामीला वाटतंय एवढ्या वैभवात माझ्या बापून मला एकदा तरी पकवाज वाजवताना बघावं. पण ना आज बापाची चप्पल आहे, ना बापाची कपडे, ना कपाळाला गंध लावून माळ घालून कीर्तन करणारा पेटा बांधणारा बापू आज समोर आहे. आज पाहावाच लागल तर दक्षिण दिशेला लावलेला फोटो बापाचा पाहावा लागल आणि जगाला सांगावं लागल ए देवा जिंकलो रे, सगळं जिंकलो, पण सगळं जिंकून सुद्धा हरलो कारण प्रेम करणारा बाप तो घेऊन गेला देवा. कर्ममेळा लढायला लागला आणि जगाचा मालक म्हणतोय ए कर्ममेळा रडू नको, तुझा बाप जिवंत आहे. त्यावेळेस कर्ममेळा म्हणतोय देवा तुम्हाला सांभाळशील, मरताना देवाकडे नेशील, पण दुसऱ्याच्या ताकात शिळ तुकडं भिजवून खाणारा माझा बाप माझ्यासाठी शिळ्या ताकात तुकडं भिजवून खाल्लं. देवा तुला ते जमल का? आता कर्ममेळा रडत नव्हता आणि कर्ममेळ्याची आई रडत नव्हती, तर जगाचा मालक धाई मोकलून रडत होता. महाराज एवढं प्रेम करतो तो जन्मदाता बाप आहे. आईनं घरातली पिशवी आहे ना तेवढं भरून घ्यावं आणि ती पिशवी पोरीच्या हातात द्यावी नांदायला जाताना. पण ज्या दिवशी पोरगी जावयाच्या गाडीवर बसते तेव्हा बाप लांबून पाहतो, ए बाबा, बाप लांबून पाहतो की माझ्या पोरीची पिशवी 4 बोटानं खाली आहे. पुढच्या चौकात जाईल, 1000-500ची नोट काढेल आणि जावयाच्या हातात देऊन सांगेल पुढच्या एखाद्या चांगल्या दुकानातनं भरपूर खायला घेऊन जावा. जगाला सुद्धा कळू द्या पोरगी नांदायला जाताना पोरीच्या पिशवीतलं खायला लांबून दिसतंय, ज्यार ती पोरीच्या पिशवीतलं खायला लांबून दिसतंय त्यार ती नक्कीच्या पोरीचा बाप माहेरामध्ये जिवंत असावा. एवढं प्रेम जर कोण करत असेल तर तो बाप करतोय महाराज. आणि तो बाप बेवडा असेल, बाप वाईट असेल, बाप चांगला नसेल तरी बाप गेल्यावर किंमत कळते. आज तर आमचा बाप कीर्तनकार होता, आमच्या बापानं धापासगावचं सप्त चालवलं, आमच्या बापानं माय लेकरासारखं प्रेम केलं आणि आज तो बाप आमच्यावरनं निघून गेला. आज आम्ही बाबा कोणाला म्हणावं, आम्ही बापू बापू कोणाला म्हणावं?